आज आपण आपले सर्व ज्या प्रार्थना आहेत थोडं विस्तार रूपाने आपण त्या प्रार्थना गाणार आहोत आणि मग सुरुवात करूयात आपण. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकय चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितं श. नमः ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देशतारिणे. नमः ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिसिद्धान्त सरस्वती नामिने. श्रीवार्षभानवी देवी दयताय कृपाब्दे कृष्ण संबंध विज्ञान दायिने प्रभवे नमः. माधुर्योज्जल प्रेमाढ्य श्रीरूपानुग भक्तिदा श्री गौर करुणा शक्ति विग्रहाय नमस्तुते. नमस्ते गौरवाणी श्रीमूर्ते दीनतारिणे रूपानुग विरुद्धाप अपसिद्धांत ध्वांत हारिणे. नमो गौरकिशोराय साक्षात् वैराग्यमूर्तये विप्रलम्ब रसाम्बोधे पादाम्बुजाय ते नमः. नमो भक्ति विनोदाय सच्चिदानंदनामिने गौरशक्ति स्वरूपाय रूपानुगवराय ते. गौर आविर्भाव भूमिस्थ निर्दिष्ट सज्जन प्रिया वैष्णव सार्वभौम श्री जगन्नाथाय ते नमः. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरत्विषे नमः. पंचतत्वात्मकं कृष्ण भक्तरूप स्वरूपकं भक्तावतारं भक्ताख्यं नमामि भक्तशक्तिं. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते. जयतां सुरतोपंगो मम मंद मतिर्गति मत्सर्वस्व पदाम्भोजो राधा मदन मोहन. दिव्यादृन्दारण्यकल्पद्रुमादः श्रीमद्रत्नागार सिंहासनस्थो श्रीमद् राधा श्रीलगोविन्ददेवो प्रेष्ठालिभिः सेव्यमानो स्मरामि. श्रीमान् रासरसारम्भी वंशीवटतटस्थित कर्षणवेणुस्वनैर्गोपी गोपीनाथ श्रीयेसुनः. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. भरपूर मोठ्या सुट्टीनंतर आपण भेटतोय. सर्वांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या पूर्ण झाल्या. शाळा सुरू होतात ना उद्यापासून 15ला. तर सहाव्या अध्यायातला शेवटचा श्लोक काय सांगतोय, कोणी सांगू शकतंय भगवद्गीतेत न पाहता? योगिनामपि सर्वेषां योगिनामपि सर्वेषां मद्गतिनान्तरात्मना मद्गतिनान्तरात्मना श्रद्धावान श्रद्धावतो भजते भजते मां समे युक्ततमो मतः. तर काय हे भगवंतांनी हा श्लोक का गायला? फक्त परीक्षेसाठी अभ्यास नसावा. का गायला भगवंतांनी हा श्लोक? भक्ती योगाबद्दल समजून सांगायचं पुढे, त्याच्यामुळे. बरोबर. अजून जसा पुढचा संबंध आहे तसा मागे काहीतरी संबंध असेल ना.
भगवंतांनी 6व्या अध्यायापर्यंत कर्मयोग, ज्ञानयोग आणि इतर सर्व योग, ध्यान योग हम्म. हे सर्व समजून सांगितले आणि मग शेवटी सांगितलं की आता हे सर्व योग्यांमध्ये जे भगवंतांवर किंवा त्यांच्यावर जे लक्ष केंद्रित करतं आणि त्यांचं चिंतन करतं नेहमी तेच सर्वश्रेष्ठ असतात. आता हे एक एक प्रकारे बरोबर. टीजर दिलेलं आहे आणि मग पुढे आता पूर्ण सुरू होणार. काय म्हणता जी? बरोबर, तो 47वा श्लोक आहे. त्याच्या आधीच्या श्लोकांमध्ये भगवंत काय करतायत चर्चा? जो योगभ्रष्ट आहे अशा योगभ्रष्ट व्यक्तीची चर्चा करतायत. म्हणजे जो योगाचं पालन करतोय, योगाचं पालन करताना काही कारणास्तव तो थोडा भ्रष्ट झाला, पथभ्रष्ट झाला, किंवा तो पूर्णता, योगाची पूर्णता जी आहे ती प्राप्त करू शकला नाही, तर अशा योगाचं काय होतं बरं, असा अर्जुनाला प्रश्न पडला होता. आणि त्याचं उत्तर देताना भगवंत योगभ्रष्ट व्यक्ती जो आहे तो एका भक्ताच्या घरात जन्म घेईल किंवा तो एका ब्राह्मणाच्या घरात जन्म घेईल, जिथून त्याची भक्ती पुन्हा सुरू होईल. आणि त्यामुळे इथे भगवंत सांगतायत की कर्मयोग, ज्ञानयोग, त्यानंतर जो येणार तो म्हणजे ध्यानयोग, अष्टांग योगाची पूर्णता म्हणजे शेवटी व्यक्ती भक्ती योगामध्ये लागणार आहे. तर असे जे योगभ्रष्ट व्यक्ती आहेत त्यांचं परिवर्तन जीवनाचं ते भक्ती योगामध्ये होतं, असं इथे भगवंतांना सांगून द्यायचंय. त्यामुळे अशा व्यक्तीचं कधीही नुकसान होत नाही जो योगाचं पालन करतो. योगी जो ह्याच्या आधीच्या एका श्लोकामध्ये भगवंत सांगतायत कर्मी, ज्ञानी आणि बाकी सगळ्यांपेक्षाही श्रेष्ठ जो आहे तो योगी आहे. आणि त्या सर्व ज्येष्ठ योगीमध्ये जो भक्तियोगी आहे तो सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे भक्तियोगाचं महत्व समजून सांगण्यासाठी भगवंतांनी हा शेवटचा श्लोक जो आहे तो गायला. आणि त्यानंतर पुढे भगवंत आपल्याला सांगणार आहेत की कशा प्रकारे भक्तियोग जो आहे हा सर्वश्रेष्ठ योग आहे. तर अध्याय 7वा जो आहे खूप छान अध्याय आहे, ज्याच्यामध्ये भगवंत बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींची चर्चा करतायत. सर्वात सुरुवातीला भगवंत पहिल्या 3 श्लोकांमध्ये चर्चा करतात की कशा प्रकारे जो व्यक्ती भगवंतांबद्दलचं जे ज्ञान आहे, विशेष करून कृष्णाबद्दलचं जे ज्ञान आहे ते प्राप्त करतो, आणि त्या व्यक्ती ते ज्ञान जे आहे हे किती महत्वाचं आहे. तर भगवंतांच्या बद्दल ज्ञान प्राप्त करणं किती महत्वाचं आहे आणि ते ज्ञान किती विशेष आहे याच्याबद्दल पहिल्या 3 श्लोकात सांगितलंय. त्यानंतर श्लोक क्रमांक 1 ते 3 मध्ये भगवंत सांगतायत ज्ञानाची महिमा, कृष्णाच्या बद्दलच्या ज्ञानाची महिमा. त्यानंतर श्लोक क्रमांक 4 ते 12 मध्ये भगवंत सांगतायत की कशा प्रकारे कृष्णाबद्दलचं ज्ञान प्राप्त करणे म्हणजे कृष्णाबद्दलचे ज्ञान आणि विज्ञान ह्या दोन्ही गोष्टींबद्दल जाणणे, म्हणजे थोडक्यात भगवंतांची जी वेगवेगळ्या शक्ती आहेत त्या शक्तींचं वर्णन करण्यात आलेलं आहे. ज्याच्यामध्ये आपण पाहतो की कशी भौतिक शक्ती जी आहे भगवंतांची, जी बाह्यरंग शक्ती आहे, त्या बाह्यरंग शक्तीबद्दल भगवंत पूर्णपणे चर्चा करतात सुरुवातीला. त्यानंतर भगवंतांच्या अंतरंग शक्तीबद्दल, त्याचबरोबर भगवंत कशा प्रकारे ह्या सर्व सृष्टीचे नियंता आहेत, त्याचबरोबर ह्या सृष्टीच्या एक मेंटेनर, डिस्ट्रॉयर आणि क्रिएटर जे आहेत हे भगवंत आहेत, या गोष्टीची चर्चा होणार आहे. म्हणजे आपण सुरुवातीच्या लेक्चरमध्ये ऐकतो ना डिवाइस मध्ये, कशा प्रकारे भगवंतांनी या सृष्टीचे निर्माता आहेत, कशा प्रकारे भगवंत जे आहेत हे या सृष्टीचे संभाळ करतायत, आणि त्याचबरोबर संहार सुद्धा भगवंतांद्वारे केला जातो. पुढे भगवंत जे आहेत ते सांगतायत आपल्याला की कशा प्रकारे भगवंतांना शरणागत येणं हे महत्वाचं आहे. श्लोक क्रमांक 13 ते 19 भगवंतांची जी शरणागती पत्करतात, तर त्यामध्ये 2 व्यक्तींचं वर्णन केलंय, जे शरणागती पत्करतात आणि जे शरणागती पत्करत नाहीत. अशा 2 व्यक्तींचं वर्णन केलंय. आणि त्यानंतर 4 प्रकारचे व्यक्ती जे आहेत हे भगवंतांना शरणागत जातात आणि 4 प्रकारचे भगवंतांना शरणागत जात नाहीत, अशा सर्व गोष्टींची चर्चा केलेली आहे. तर भगवंतांची जी शरणागती आहे, भगवंतांच्या चरणी जी शरणागती आहे त्याचं वर्णन येत आहे श्लोक क्रमांक 13 ते श्लोक क्रमांक 19 मध्ये. भगवंतांच्या चरणी शरणागती. श्लोक क्रमांक 20 ते श्लोक क्रमांक 25 याच्यामध्ये भगवंत इथे फार परखड भाषेमध्ये सांगतायत देवी देवतांची पूजा, देवी देवतांच्या पूजाबद्दल सांगतायत. विशेष करून याच्यामध्ये एक श्लोक येतो ज्याच्यामध्ये भगवंत सांगतात जे देवी देवतांची पूजा करतात ते मूर्ख व्यक्ती आहेत.
आणि त्याचबरोबर जे ब्रह्मवादी आहेत त्यांच्याबद्दलही भगवंत इथे चर्चा करतात. देवी देवतांची पूजा आणि जे ब्रह्मवादी आहेत त्यांची चर्चा करणार आहेत. पुढे श्लोक क्रमांक 26 ते श्लोक क्रमांक 30 याच्यामध्ये कशा प्रकारे व्यक्ती भ्रमामध्ये अडकतो आणि मायाशक्तीच्या प्रभावामध्ये अडकतो आणि त्याच्यातून बाहेर निघण्याचा मार्ग म्हणजे भक्तियोग. श्लोक क्रमांक 26 ते 30 कशा प्रकारे व्यक्ती भ्रमातून बाहेर निघू शकतो, मायेच्या भ्रमातून बाहेर निघू शकतो, तो मार्ग म्हणजे भक्तियोग. तर आपल्यापैकी कोणाला पाठीमागच्या 6 चॅप्टर मध्ये आपण 6 अध्यायांमध्ये काय काय चर्चा केली तर त्यातलं काही विशेष असं 1-2 मिनिटात सांगायची इच्छा आहे? शुभांगी माताजी. हरे कृष्णा. ऐकायला येते प्रभूजी हो, आवाज? बोला बोला. हा, मागच्या 6 अध्यायात आपण कर्मयोग, परत ज्ञानयोग, ध्यानयोग याबद्दल चर्चा केली. आणि त्यातल्या त्यात बुद्धियोग आणि भगवंताशी म्हणजे प्रभुपदांच्या सगळ्या परपोट मध्ये आपण जे काही कर्म करू ते भगवंताप्रित्यर्थ करायला हवे, त्यामुळे बंधन लागत नाही. म्हणजे थोडक्यात भक्तियोगच कसा आचरणात आणायचा हे त्यांनी सांगितलं. बर. म्हणजे भगवंताची भक्तिमय सेवा करून. अजून कोणाला काही सांगायचंय? 4 नियामक तत्वांचं पालन करून. काय काय काय? 4 नियामक तत्व आणि भगवंताचं नाव घेणं. ठीक आहे. योग आणि यज्ञाद्वारे कशा प्रकारे आपण भगवंतांपर्यंत पोहोचू शकतो, बरोबर आहे. 4थ्या अध्यायामध्ये यज्ञावरती भरपूर चर्चा झालेली आहे. महेश भाऊ, गेल्या 6 अध्यायात काय शिकलात तुम्ही, थोडक्यात सांगाल? 6 वर्षात नाही विचारते 6 अध्याय विचारते, कारण आपल्याकडे प्रश्न विचारला ना की आपल्याकडे उत्तर तयार असतात. आपल्याला भगवंतांचं नामस्मरण करायचंय, आपल्याला भगवद्धामात जायचंय, गोलोक वृंदावनात जायचंय, 4 नियमांचं पालन करायचंय, 16 माळाचा जप करायचाय, भक्तियोग सर्वश्रेष्ठ आहे. हे सगळी उत्तरं आपण 6, 7, 8, 10 वर्षापासून ऐकतोय, ती नको आहेत 6 अध्यायात भगवंतांनी काय सांगितलंय त्याच्यावरती चर्चा करायची. बोला, माईक घ्या हातात. तुमचं प्रेझेंटेशन अजूनही राहिलंय. द्वंद्व. यस, विनायक रू, तुम्हाला काय बोलायचंय? हो प्रभूजी. पहिल्या अध्यायामध्ये जेव्हा अर्जुनाने वेगवेगळी कारणं सांगितली युद्ध न करण्याची, सगळी धार्मिक स्तरावरची होती. त्याच्यानंतर भगवंतांनी धार्मिक स्तराच्या पेक्षाही उच्च स्तरावरचं आध्यात्मिक ज्ञान अर्जुनाला द्यायला सुरुवात केली. त्यातला पहिला धडा सांगितला की तू शरीर नसून आत्मा आहेस, हा पहिला धडा सांगितला. त्यानंतर आपण त्या आत्म्याचं पुष्कळ विवेचन केलं. त्याच्यानंतर भक्तियोगाबद्दल त्यांनी सांगितलं, भक्ती मार्गामध्ये थोडी जरी प्रगती केली तरी तरी तुम्हाला मोठ्या भयापासून वाचवते. त्यानंतर स्थितप्रज्ञ पुरुषाची लक्षणं सांगितली, त्याच्याबद्दल चर्चा झाली. त्यानंतर कर्मयोगामध्ये सांगितलं की भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी कर्म करायचे आहे, हे सांगितलं. त्याच्यानंतर शांतीचं सूत्र शिकलो आपण 5व्या अध्यायामध्ये. आणि मग ध्यान योगाबद्दल माहिती बघितली. छान. अजून काही कोणाला सांगायचं? यस हो, बोला, माईक दे त्यांच्या. हरे कृष्ण. पहिल्या 6 अध्यायामध्ये आपण जो पहिला अध्याय सुरू झाला त्याच्यामध्ये आपण स्पष्टपणे एक अवस्था पाहू शकतो अर्जुनाची, ती कुठल्या अवस्थेला, कुठल्या स्टेजला पोहोचले, त्या पेजला त्यांची प्रतिक्रिया काय होते. म्हणजे शिकायला मिळालं की ते सरेंडर होणं इज द बेस्ट, जे आपल्याला त्यांच्याकडून शिकायला मिळालं. कारण ती जी अवस्था त्यांनी सांगितली कल्पना दोषावर जे आपण बोलतोय, ती कंपन म्हणजे ती खूप हायर स्टेजला आहे. आपण छोट्याशा गोष्टीला आपण कल्पना करतो आपण काय केलं पाहिजे, तर आपला पहिला अध्यायच आपल्याला सांगतो की अशा विकट अवस्थेमध्ये तू शरणागत झाला पाहिजे. ते मनातून, अंतकरणातून ते काही जे काही शब्द वापरले गेलेत की अंतकरणाचे जे गोंधळून जे झाले धर्म कुठले, ते सर्व आपल्याला पहिल्या अध्यायातून बघायला मिळतात. कारण दुसऱ्या अध्यायामध्ये आपण हे पाहू शकतोय ज्याच्यामध्ये आपल्याला आत्मा आणि शरीरातला जो फरक सांगितलाय, पुनर्जन्माबद्दल सांगितलं गेलंय,
की यौवन जरा आपल्याचे श्लोक जे आहे त्याच्यामध्ये आपण पाहतो की पुनर्जन्म कसं होतं, त्याचा पुरावा आपण म्हणतो की पुनर्जन्म होतं नाही होतं, पण भगवंताने सगळं सांगितलं आहे. त्याचं उदाहरण पण दिलेलं आहे, जसं तारुण्य बालपण याच्यातून जातो त्या पद्धतीने आपल्याला मृत्यूनंतर पुन्हा जन्म येतो, म्हणजे मृत्यू शेवट नाही आहे. आणि आत्मा आणि हे शरीर हे वेगळं आहे, ह्याच्याबद्दलची सविस्तर चर्चा भगवंतांनी तिथं दुसऱ्या अध्यायात आपल्याला शिकायला मिळते. तिसरा अध्याय जो आहे कर्मयोगाचा, त्याच्यामध्ये आपण काय करावं आणि काय नाही करावं कर्मातून, शेवटी हे पुढे 3 सगळे अध्याय योगाबद्दलच आहेत. पण जे योगामध्ये पण वेगवेगळे जे प्रकार आहे, जे जनरल कार्मिक रिॲक्शन असतात, कार्मिक लोक करतात, त्याच्यातनं आपल्याला बघण्यासाठी योग्य अयोग्याबद्दल चांगली माहिती मिळते की काय योग्य आणि काय योग्य. तर आणखीन पुढे गेलो आपण ज्ञान कर्मयोगामध्ये, आपल्याला हे शिकायला मिळतं की परमेश्वर आणि हे ज्ञान कर्मयोग आत्म्यामध्ये परमेश्वर आणखीन पुढे कसं जातो याबद्दल आपल्याला माहिती मिळते. अशा प्रकारे आपण हे 6 अध्याय शिकले. छान. वाह. हरे कृष्णा. येस. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाची जी हतबलता होती किंवा त्याला जे युद्ध करायचं नव्हतं त्याच्याबद्दलचं त्यानं काय काय कारणं दिली ही शेवटी सांगितलं की त्याची स्थिती काय होती. दुसऱ्या अध्यायामध्ये ज्यावेळेस गेला त्यावेळेस भगवंत त्याला समजावून सांगतात, म्हणजे पूर्ण सार आपण म्हणतो दुसऱ्या अध्यायात सगळं भगवद्गीतेचं. मग आत्मा शरीर याच्याबद्दल सुरुवात करून भगवंत त्याला पुढे घेऊन जातात. देह आत्मा फरक काय, साक्षात्कारी व्यक्तीची लक्षणं काय असतात. तिसरा अध्याय जो आहे तो कर्मयोगाबद्दलचा आहे की कर्म काय असतं, कर्माचे वेगवेगळे आपण जी लॅडर म्हणतो कर्मा लॅडर त्याच्याबद्दलची थोडी माहिती वगैरे आहे, वेगवेगळे प्रकार आहेत. चौथ्या अध्यायामध्ये दिव्य ज्ञान म्हणजे आत्मा परमेश्वर त्याच्या संबंधाविषयीचं जे ज्ञान आहे त्याबद्दल त्या अध्यायामध्ये माहिती सांगितलेली आहे. हे 4 झाले. 5वा जो कर्मसन्यास योग आहे त्याच्यामध्ये सांगितलं आहे की आपल्याला म्हणजे कर्मापासून मुक्तता कशी घ्यायची, म्हणजे आपण कर्म तर करायचं आहेच पण त्याचं जे फळ आहे त्याच्यापासून आपल्याला मुक्ती घ्यायची, म्हणजे त्याच्यावर आपण अवलंबून नाही राहायचं, तर ते खरं आपला कर्मापासून संन्यास होईल. आणि त्याच्यामुळे आपल्याला एक उच्चस्तरीय आध्यात्मिक आनंदाची प्राप्ती होऊ शकते. आणि 6वा अध्याय जो आहे तो ध्यान योगावर आहे, म्हणजे अष्टांग योगाची जी प्रक्रिया आहे त्याच्यावर पूर्णपणे आधारित आहे आणि त्याच्यामध्ये त्याचं खूप डीप विवेचन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, छान. थोडक्यात सर्वांना पहिले 6 अध्याय समजलेले आहेत, या गोष्टीचा आनंद आहे. तर आपण पाहतो की पहिल्या 6 अध्यायामध्ये भगवंतांनी जे आत्म्याचं स्वरूप आहे, जे भौतिक स्वरूप नाहीये, ते एक आध्यात्मिक स्वरूप आहे. एक ते नॉन मटेरियल काय म्हणतात, नॉन मटेरियल भौतिक नाही आहे, नाही ते स्पिरिट आहे. आत्मा जो आहे हा स्पिरिट आहे, आत्मा जो स्पिरिच्युअल आहे, तो चेतन आहे, तो अचेतन नाहीये. बरोबर, अचेतन अवस्था नाहीये आत्म्याची. त्याच्याबद्दल चर्चा केलेली आहे. मग त्याच्यामध्ये आपण पाहतो की कशा प्रकारे आत्मा जो आहे हा त्याचं मोजमाप करू शकत नाही, आत्मा जो आहे त्याचं कधी संहार करू शकत नाही, आत्मा जो आहे हा सनातन आहे. या सर्व गोष्टींची आपण चर्चा केली. आणि ही चर्चा केल्यानंतर, ह्या आत्माचं चर्चा केल्यानंतर त्या आत्म्याचा भगवंतांशी संबंध काय आणि तो संबंध कशा प्रकारे जोडावा याची पूर्ण पुढे चर्चा होते. मग तो कर्मयोग असू शकतो, तो ज्ञानयोग असू शकतो, तो कर्मसन्यास योग असू शकतो किंवा ध्यानयोग असू शकतो. त्याद्वारे कशा प्रकारे व्यक्ती भगवंतांशी संबंध जोडू शकतो हे आपण गेल्या 6 अध्यायात चर्चा केली. आणि त्या सर्वात शेवटी भगवंत आपल्याला सांगतायत की कशा प्रकारे जो व्यक्ती श्रद्धेने माझी पूजा करतो, श्रद्धावान भजते योमान, जो ज्या प्रकारे श्रद्धेने मला भजतो तो व्यक्ती मला अतिशय प्रिय असतो आणि तो व्यक्ती कृष्णप्रेम प्राप्ती करू शकतो. तर सर्वात महत्वाचं आत्म्याचं ध्येय जे आहे हे भगवंतांची प्राप्ती करणे, आणि भगवंतांची प्राप्ती करायची असेल तर त्याला प्रेममय सेवा करणं अतिशय गरजेचं आहे. त्याची पूर्णपणे आता चर्चा इथे भगवंत करत आहेत. आणि त्यामुळे सुरुवातच भगवंतांनी अशी केलेली आहे, कारण ह्याच्या आधी आपण भगवंतांच्या ज्ञानाबद्दल चर्चा केली की कसे भगवंत जे आहेत ते महान आहेत. ह्याच्या आधी कुठे जर चर्चा, कोणत्या अध्यायात चर्चा आहे जिथे भगवंत स्वतःबद्दल सांगतात. इथे भगवद्गीतेत बऱ्याच वेळा भगवंत स्वतःबद्दल बऱ्याच काही गोष्टी सांगतात. जसा विभूती योग म्हणून आपण पुढे पाहणार आहोत, त्याच्यामध्ये भगवंत स्वतःच्या वेगवेगळ्या विभूती आहेत त्यांचे वर्णन करतात. पण याच्या आधी सुद्धा भगवंतांनी अर्जुनाला काही श्लोकांमध्ये सांगितलं की बाबा मी कोण आहे, मी कसा आहे, मी काय येतो, मी कसं काय करतो, ह्या सर्व गोष्टींची चर्चा केलेली आहे. कुठे चर्चा केली भगवंतांनी? परित्राणाय साधूनाम
विनाशाय च दुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाय धर्मस्य तदात्मानं सृजामि जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामिति स अर्जुना. अजून तो पूर्ण जो सेक्शन आहे 4थ्या अध्यायातला पहिला पहिला श्लोक जो आहे अर्जुनाने 4थ्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवंत एक मिनिट 4थ्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवंत जे आहेत अर्जुनाला सांगतायत की कशा प्रकारे परंपरेद्वारे हे ज्ञान मी त्यांना दिलेलं आहे. आणि तेव्हा अर्जुनाला प्रश्न पडतो, काय प्रश्न पडतो बोला. की तुम्ही तुमच्यापेक्षा विवस्वान देव मोठे आहेत बरोबर, म्हणे. तुमच्यापेक्षा सूर्यदेव विवस्वान जे आहेत हे खूप मोठे आहेत. मग तुम्ही कसं समजू की तुम्ही त्यांना ज्ञान दिलं होतं? ते लाखो वर्षापूर्वी आले, तुम्ही 120 वर्षापूर्वी आले, कसं समजू मी? आणि त्यानंतर भगवंत सर्वात महत्वाचा श्लोक अर्जुनाला सांगतात, तो म्हणजे मी जन्म घेतो आणि हे सर्व राजाही जन्म घेतात. मला सर्व काही आठवतं, बाकीच्यांना काहीही आठवत नाही. भगवंत जे आहेत हे अजन्म आहेत किंवा भगवंत जे आहेत हे यांना सर्व गोष्टींचे ज्ञात आहेत. आणि ते सांगितल्यानंतर भगवंत स्वतःबद्दल जे आहे ते सांगायला सुरुवात करतात. यदा यदा हि धर्मस्य परित्राणाय साधूनाम जन्म कर्मचे मे दिव्यम. त्यानंतर पुढे भगवंत सांगतात की कशा प्रकारे बहो ज्ञान तपसा काय श्लोक आहे तो, वीत राग भय क्रोध, की कशा प्रकारे अशी भरपूर व्यक्ती आहेत ज्यांनी माझ्या दिव्य ज्ञानाबद्दल जाणलेलं आहे. आणि अशा प्रकारे दिव्य ज्ञानाबद्दल जाणलेले व्यक्ती जे आहेत असे मला माझं कृष्णप्रेम प्राप्त करू शकलेले आहेत. त्याच गोष्टीचं वर्णन पुन्हा इथे भगवंत करतायत की कशा प्रकारे त्यांच्याबद्दलचं जे ज्ञान आहे ते अतिशय दिव्य आहे आणि ते प्राप्त केल्यानंतर व्यक्ती जो आहे हा त्यांच्या प्रती जास्तीत जास्त शरणागत होणार आहे किंवा त्याला त्याच्या भगवंतांचा साक्षात्कार किंवा भगवंतांच्या ज्ञानाचा साक्षात्कार प्राप्त होणार आहे. आपण सुरुवात करूयात. श्लोक क्रमांक 1, ज्ञान विज्ञान योग. श्लोक अध्याय 7वा, ज्ञान विज्ञान योग. इंग्रजीमध्ये प्रभुपादांनी सांगितले नॉलेज ऑफ ऍब्सोल्यूट, परम सत्याचं बद्दल ज्ञान. श्री भगवान उवाच मय असक्त मना पार्थ योगम युंजन मदाश्रय असंशयम समग्रम माम यथा ज्ञाससी तच्छृणु. तच्छृणु ठीक आहे, म्हणजे तच्छृणु म्हणजे आता हे ऐक अर्जुना, तू हे ऐक. श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन योगाभ्यासाद्वारे माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निसंदेह कसा जाणू शकशील ते आता ऐक. तर अर्जुनाला भगवंत सांगतायत की आता मी माझ्याबद्दल सांगतोय, माझ्या दिव्य ज्ञानाबद्दल सांगतोय, ते तू ऐक, ज्याच्याद्वारे तू माझी प्राप्ती करू शकशील. तर तच्छृणु हा शब्द अतिशय महत्वाचा आहे या श्लोकामध्ये. बाकीचे श्लोकही शब्दही महत्वाचे आहेत. मया आसक्त मना पार्थ मद आश्रय. भगवान सांगतात मला आसक्त होतो, माझा आश्रय घेतो. त्यानंतर असं केल्यानंतर त्याचा असंशयम मा समग्रम मा, त्याचा असंशय जो आहे तो पूर्णपणे त्याचा ऱ्हास होईल. ह्या सर्वांपेक्षा महत्वाचं म्हणजे तच्छृणु, ते ऐक, हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीस जर भक्ती योगामध्ये प्रगती करायची असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे श्रवण करणे. श्रवणाद्वारेच आपण भगवंतांच्या दिव्य ज्ञानाची प्राप्ती करू शकतो किंवा भगवंतांच्या दिव्यत्वाबद्दल जाणू शकतो. त्यामुळे श्रवण करणं हे अतिशय गरजेचं आहे. अर्जुनाला भगवंत सांगतात ऐक आता. लक्ष विचलित झाल्यानंतर सांगतात ना थांब ऐक. किंवा एखादा विद्यार्थी असतो, त्याला स्वतः ऐकवायची इच्छा असते, त्यामुळे मग त्याला सांगायचं थांब ऐक तू आता. तसं भगवंत अर्जुनाला, तू बुद्धिमान आहेस, ठीक आहे, तू पंडित आहेस, पण आता मी काय सांगतो तर ऐक. काय ऐकायचंय? मय आसक्त, मला जे आसक्त होतात, मद आश्रय, माझा जे आश्रय घेतात, असे व्यक्ती जे आहेत त्यांचा निसंदेह, त्यांचा संशय जो आहे हा नाश होणार आहे आणि ते पूर्णपणे मला शरणागत जाणार आहेत. तर भगवंतांबद्दल हरे कृष्ण, भगवंतांबद्दल ज्ञान प्राप्त करणे हे याच्याबद्दल आपण चर्चा करतोय सध्या. तर भगवंतांबद्दल ज्ञान प्राप्त करणं म्हणजे काय?
जसं श्रीमद भागवताच्या दुसऱ्या स्कंदामध्ये, तिसऱ्या स्कंदात, पाचव्या स्कंदामध्ये भगवंतांच्या प्रकृतीचं वर्णन येतं, किंवा ह्या भगवंतांच्या कशा प्रकारे हे ब्रह्मांड आहे, या ब्रह्मांडाचं नियोजन कसं आहे, किंवा ह्या ब्रह्मांडाच्या पलीकडेही पूर्ण नियोजन कसं आहे, हे त्याला वैदिक कॉस्मॉलॉजी म्हणतात. त्याच्याद्वारेही आपण पाहतो की या सर्व गोष्टींची चर्चा करण्यात आलेली आहे. तत्शृणू हे परीक्षित महाराजांनाही सांगित होतं, आता ऐक, किंवा परीक्षित महाराजांनीही श्रवण करायला सुरुवात केली होती. ज्या परीक्षित महाराजांची परिस्थिती अशी होती की यांच्याकडे 7 दिवस 7 रात्र शिल्लक होत्या, त्यानंतर त्यांचा मृत्यू हा अटळ होता. अशा परीक्षित महाराजांनी सुद्धा श्रवण करायला घेतल्यानंतर का बरं त्यांनी फक्त भगवंतांच्या 10व्या स्कंदातल्या लीला ऐकल्या नाहीत? ते सांगू शकत होते सुखदेव गोस्वामींना, मला प्रकृतीबद्दल माहिती आहे, मला माहिती की कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम आहेत, मला माहिती की मला कृष्णाला शरणागत जायचं आहे, माझी भक्ती कृष्णावरती, मला फक्त कृष्णाच्या 10व्या स्कंदातल्या ज्या लीला आहेत, जन्मापासून ते त्यांच्या या भगवत धामात जाण्यापर्यंतच्या ज्या लीला आहेत त्यांचं वर्णन करा, बाकी काही सांगू नका. तरीही त्यांनी श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदापासून, ज्याच्यामध्ये भगवंतांच्या म्हणजे पांडवांच्या लीलांचं वर्णन होतं, कुंती महाराजांच्या प्रार्थना येतात, भीष्म पितामहांच्या प्रार्थना स्तुती येते त्याच्यामध्ये, त्याच्या व्यतिरिक्त विशेष करून दुसरा स्कंद हातात घेतल्यानंतर कंटाळा येतो भक्तांना वाचायला, पण ते ऐकताना परीक्षित महाराजांना जास्तीत जास्त उत्साह होता, कारण त्याच्यामध्ये पूर्णपणे भगवंतांच्या प्रकृतीचं वर्णन केलंय. कशा प्रकारे ही जी प्रकृती आहे, हे डोंगर जे आहेत हे भगवंतांच्या अंगावरचे चढ उतार आहेत, ते जे झाडं वृक्ष आहेत ते भगवंतांच्या अंगावरची केस आहेत, नदी नाल्या कशा आहेत, ह्या सर्व गोष्टींचं वर्णन आहे. आणि त्या प्रकृती स्वरूपामध्ये कोणी भगवंतांची पूजा करतात त्यांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपण पाहतो की पुढे भगवंतांच्या वेगवेगळे जे भक्त आहेत किंवा वेगवेगळे ज्या प्रकारे कशा प्रकारे त्यांची लीलेचं वर्णन येत आहे, नारद मुनींनी कशा प्रकारे प्रचार केला, किंवा पुढे आपण पाहतो की कशा प्रकारे जो भरत महाराज आहेत ज्यांचा जडभरत झाला, या सर्व गोष्टींचं वर्णन येत आहे. पुढे पाहतो आपण प्रल्हाद महाराजांच्या लीलेचं वर्णन येत आहे, ध्रुव महाराजांच्या लीलेचं वर्णन येत आहे, रामलीलेचं वर्णन येत आहे. ह्या गोष्टींची वर्णन करता ह्या ते सांगू शकत होते मी कृष्णाचं भक्त आहे, मला फक्त कृष्ण लीला सांगा. बऱ्याच वेळा आपल्याला तत्व सांगायला सांगितल्यानंतर कंटाळा येतो, तर तात्विक चर्चा सुरू झाली की आपल्याला झोप येते, मग लीला सुरू झाल्या, काहीतरी एंटरटेनमेंट चालू झाली, मनोरंजन चालू झाल्यासारखं आपण लगेच ताजेतवाने होऊन जातो. तर इथे भगवंत सांगतायत की माझ्याबद्दल जाणणं किंवा मला माझं आश्रय घेणं किंवा माझ्यावरती श्रद्धा ठेवणं म्हणजे फक्त माझ्या लीला न जाणणं, पण माझ्या सर्व गोष्टी जाणणं झालं. तर भगवंतांना जाणणं म्हणजे भगवंतांची जी प्रकृती आहे ती जाणणं, भगवंतांचे जे गुण आहेत ते जाणणं, त्याचबरोबर कशा प्रकारे भगवंत जे आहेत हे सर्व गोष्टींचे कारणम आहेत, सर्व कारणम आहेत, सर्व गोष्टींचे निर्माता आहेत ते जाणणं, सर्व गोष्टींचे रक्षणकर्ता आहेत आणि त्याचबरोबर सर्व गोष्टींचे संहारक आहेत हेही जाणणं महत्वाचं आहे. तर फक्त भगवंतांना आश्रय घेणं हे सेंटिमेंटल नसावं, हे भावना स्तरावरती नसावं, भावुक होऊन भगवंतांना शरणागत जायचं नाहीये, पण त्याचबरोबर भगवंतांना तत्वतः जाणणं गरजेचं आहे. जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो वेती तत्वतः, हा शब्द त्यात फार महत्वाचा आहे त्या श्लोकामध्ये, की भगवंतांना तत्वतः जाणणं फार गरजेचं आहे. आणि तत्वतः जाणणे म्हणजे सर्व गोष्टींची व्यवस्थितपणे माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. तात्पर्यामध्ये प्रभुपाद ह्याच्याबद्दल चर्चा करतायत. प्रभुपाद सांगतात, आपण तात्पर्य वाचूत एकदा. भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायात कृष्ण भावनेच्या स्वरूपाचे पूर्णपणे वर्णन करण्यात आले आहे. श्रीकृष्ण हे समग्र ऐश्वर्याने परिपूर्ण आहेत आणि ते आपले ऐश्वर्य कसे प्रकट करतात ते या ठिकाणी सांगितले आहे. तसेच या अध्यायात श्रीकृष्णावर आसक्त होणाऱ्या 4 प्रकारच्या भाग्यशाली व्यक्तींचे आणि श्रीकृष्णाचे कधी स्वीकार न करणाऱ्या 4 प्रकारच्या दुर्भागी व्यक्तींचेही वर्णन केलेले आहे. भगवद्गीतेचे प्रथम 6 अध्यायात जीवांचे वर्णन, विविध प्रकारच्या योग पद्धतींचे, स्वतःला आत्मसाक्षात्कार उन्नत करण्या इतपत समर्थ असणारा अप्राकृत चेतनात्मा असे करण्यात आले आहे. 6व्या अध्यायाच्या शेवटी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की श्रीकृष्णांवरील मनाची स्थिर एकाग्रता, किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे तर कृष्ण भावना म्हणजे सर्व प्रकारच्या योगाची परिपूर्णता होय. 6व्या अध्यायात काय सांगितलंय? 6व्या अध्यायाचा जर आपल्याला सार समजून घ्यायचा असेल तर त्याच्यात सांगितलंय की कशा प्रकारे कृष्ण भावना ही योगाची परिपूर्णता आहे. मनुष्याने जर आपले मन श्रीकृष्णावर केंद्रित केले तरच ते परमसत्याला पूर्णपणे जाणू शकते. निर्विशेष ब्रह्मयोगी आणि अंतर्यामी परमात्माची अनुभूती म्हणजे परमसत्याचे परिपूर्ण ज्ञान नव्हे, कारण ती अनुभूती केवळ आंशिक असते
पूर्ण आणि यथारूप ज्ञान होणे म्हणजे श्रीकृष्णांचे ज्ञान होणे होय. आणि कृष्ण भावनाभावित व्यक्तीला सर्व गोष्टींचा उलगडा होतो. परिपूर्ण कृष्ण भावनाभावित मनुष्य जाणतो की श्रीकृष्ण म्हणजेच संशयातील अशा ज्ञानाची परावधी आहे. विविध प्रकारचे योग म्हणजे कृष्ण भावनेच्या पथावरील पायऱ्या आहेत. जो प्रत्यक्षपणे कृष्ण भावनेचा स्वीकार करतो त्याला आपोआपच ब्रह्मज्योतीचे आणि परमात्माचे पूर्ण ज्ञान होते. कृष्ण भावनेच्या योगाच्या अभ्यासाद्वारे मनुष्याला परम सत्य, जीव, भौतिक प्रकृती आणि साधन सामुग्री रहित त्यांचे प्राकट्य या सर्व गोष्टीचे परिपूर्ण ज्ञान होते. फार महत्वाचं वाक्य आहे. कृष्ण भावनेच्या योगाभ्यासाद्वारे मनुष्याला परम सत्य, ऍब्सोल्यूट ट्रूथ, जीव, भौतिक प्रकृती आणि साधन सामुग्री सहित त्यांचे प्राकट्य या सर्व गोष्टींचे परिपूर्ण ज्ञान होते. कशा प्रकारे भगवंत त्यांच्या सर्व जे साधन सामुग्री म्हणजे पॅराफर्निलिया ज्याला म्हणतो, या त्यांचे जे भक्तजन आहेत त्यांच्याबरोबर येतात, त्यांच्याबरोबर लीला करतात. कशा प्रकारे ते पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत ते व्यक्ती जाणू शकतो. त्याचबरोबर त्यांची प्रकृती काय आहे ते जाणू शकतो. त्याचबरोबर त्यांचं ते कशा प्रकारे ते परमसत्याचं 3 स्वरूपात विभाजन होतं. कोणत्या? ब्रह्मन, परमात्मा आणि भगवान या गोष्टीबद्दलही तो व्यक्ती जाणू शकतो. तर ह्या भगवद्गीतेचे जे 5 टॉपिक्स आहेत ते कोणते आहेत? ईश्वर, जीव, काल, कर्म, प्रकृती. तर ह्या सर्व गोष्टींबद्दल तो व्यक्ती व्यवस्थितपणे जाणू शकतो. त्यामुळे गोपी ज्या होत्या त्या कृष्णावरती प्रेम करत होत्या. कृष्णाने बासुरी वाजवली की त्या धावत येत होत्या. कृष्णाने त्यांचं वस्त्रहरण केलं तरी त्या कृष्णाला शरणागत जात होत्या. ज्या काही गोपींनी त्यांच्याबरोबर लीला केल्या त्या लीला पाहून बरेचसे व्यक्ती जे आहेत ह्या भावना स्तरावरती स्वतःला गोपी समजून तशा लीला करण्याचा प्रयत्न करतात. पण त्याच गोपींना जेव्हा आपण भ्रमरगीत ऐकतो किंवा जेव्हा गोपीज कृष्णापासून विरह होतो त्यावेळेस कृष्ण तू किती महान आहेस, कृष्ण तू पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेस, या सर्व गोष्टीचं वर्णन करतात. भागवतात त्याचं वर्णन येतं. त्या गोपींना त्या सर्व गोष्टींचं ज्ञात होत्या की कशा प्रकारे कृष्ण जे आहेत हे निर्माता आहेत, नियंत्रक आहेत, कृष्ण जे आहेत हे संवारक आहेत, कृष्ण हेच सर्व कारणांचे कारण आहेत. या सर्व गोष्टींचं ज्ञात होतं. त्यामुळे कृष्ण भावना म्हणजे पूर्णपणे ज्ञान प्राप्त करणे. पण हे ज्ञान जे आहे हे कृष्ण संबंधित ज्ञान आहे. हे अतिशय महत्वाची गोष्ट इथे. म्हणून मनुष्याने 6व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे योगाभ्यास केला पाहिजे. शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांच्या ठायी मनाची एकाग्रता नवविधा भक्तीद्वारे शक्य होते. या नवविधा भक्तीमध्ये श्रवणम सर्वप्रथम म्हणजे महत्वपूर्ण आहे. तत्शृणू, श्रवण करणे, ऐकणे फार महत्वाचं आहे. श्रीकृष्णापेक्षा अधिक श्रेष्ठ प्रमाणित व्यक्ती कोणीच असू शकत नाही आणि म्हणून त्यांच्याकडून श्रवण केल्यामुळे मनुष्याला परिपूर्ण श्रीकृष्ण भावनावाहित होण्याची सुसंधी प्राप्त होते. यास्तव मनुष्याने शैक्षणिक ज्ञानाने गर्विष्ठ घमंडखोर झालेल्या अभक्ताकडून श्रवण न करता प्रत्यक्ष श्रीकृष्णांकडून किंवा त्यांच्या विशुद्ध भक्तांकडून ज्ञान प्राप्त केले पाहिजे. श्रीमद भागवतातील प्रथम स्कंदातील 2ऱ्या अध्यायामध्ये परमसत्य भगवान श्रीकृष्णांना जाणणाऱ्या या विधीचे वर्णन पुढील प्रमाणे केले आहे. शृणताम सकताम कृष्ण पुण्यश्रवण कीर्तनम हृदंतस्थो अभिद्राणी विधुनोती सहस्रताम नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतोत्तम श्लोके भक्ति भवति नैष्टकी तदा रजस्तमो भाव कामलोभादयश्च चेत एव एतैर्विन्ध्यश्च सत्ते प्रसीदति एवं प्रसन्न मनसो भगवत भक्ति योगतः भगवत तत्व विज्ञान मुक्त संगस्त जायते भियते हृदय ग्रंथि छिंदन्ते सर्व संशया क्षीयन्ते चास्य कर्माणि तद एवात्मनेश्वर. वेदामधून कृष्ण कथा श्रवण करणे, भगवद्गीतेद्वारे प्रत्यक्ष श्रीकृष्णांकडून श्रवण करणे म्हणजेच पूर्ण कर्म आहे. जो कृष्ण कथा श्रवण करतो त्याला त्याच्या प्रत्येकाच्या हृदयात स्थित असणाऱ्या भगवान श्रीकृष्ण सख्यत्वाने वागवतात आणि जो निरंतर त्यांचे श्रवण करतात तल्लीन झालेला आहे त्या भक्ताला ते शुद्ध करतात. या प्रकारे भक्ताच्या ठिकाणी स्तुप्त असणाऱ्या दिव्य ज्ञान साहजिकच विकसित होते. भक्त श्रीमद भागवतातून किंवा भक्तांकडून
कृष्ण कथेचे जितके अधिक श्रवण करतो तितकी त्याची भगवत भक्तीवरील निष्ठा दृढ होते. भगवत भक्तीच्या विकासामुळे मनुष्य रज आणि तमोगुणामधून मुक्त होतो. त्यामुळे काम आणि लोभ इत्यादींचा क्षय होतो. जेव्हा त्या या विकृती नष्ट होतात तेव्हा तो भगवत आणि विशुद्ध सत्वावस्थेमध्ये स्थित होतो. भक्तीमुळे जो प्रसन्न होतो आणि भगवत तत्व विज्ञानाचे त्याला परिपूर्ण ज्ञान होते. याप्रमाणे भगवत भक्ती योगामुळे भक्तिक आसक्तीरूपी कठीण गाठ भेदली जाते आणि मनुष्य असंशयम समग्र अर्थात परमसत्य पुरुषोत्तम भगवंतांना जाणण्याचा स्तरावर उन्नत होतो. श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदातील 2ऱ्या अध्यायातील 17 ते 21 श्लोक. म्हणून श्रीकृष्ण आणि त्यांच्या भक्तांकडून केवळ श्रवण केल्याने मनुष्य भगवत तत्व कृष्ण तत्व जाणू शकतो. त्यामुळे इथे भगवंतांनी तत्शृणू सांगितलं हे महत्वाचं आहे. त्याच्याबद्दल प्रभुपाद जास्तीत जास्त चर्चा करतायत की हे ऐकणं श्रवण करणं हे अतिशय महत्वाचं आहे. जर आपण श्रवण केलं तर आपल्यावर जास्तीत जास्त भगवंतांप्रती प्रेम वाढू शकतो. त्यामुळे जेव्हा कधी आपल्याला संधी मिळते त्यावेळेस आपण श्रवण करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा काही वर्ष 1, 10, 12, 15 वर्ष इस्कॉनमध्ये घातल्यानंतर आपण जे समोरचा व्यक्ती जो आहे भगवंतांची चर्चा करतो त्याला आपण त्याची तुलना करतो. बाबा त्या व्यक्तीसारखा नाही गातो, असा गात नाही, असा बोलत नाही, अशा वेगवेगळे विनोद सांगत नाही, मग ह्याच्या प्रवचनाला काय जायचं, नको जायला, अशी बरेच वेगवेगळ्या प्रकारामध्ये मनामध्ये विचार येतात. पण जेव्हा कधी आपल्याला संधी मिळते भागवत सुनण्याचं व ऐकण्याची, ती आपण संधी सोडू नये. ते श्रवण करणं अतिशय गरजेचं आहे. त्याचबरोबर जेव्हा कधी आपण आपलं काही कार्य करत आहोत आणि त्याच्याबद्दल सुनत ऐकत आहोत किंवा एक वेगळा वेळ काढून जर व्यवस्थितपणे आपले प्रभुपाद गुरु महाराज वरिष्ठ भक्तांची जर प्रवचन ऐकून जर भगवंतांबद्दल आपण जास्तीत जास्त ज्ञान प्राप्त केलं तर आपली श्रद्धा जी आहे ती दृढ होणार आहे. नाहीतर श्रद्धा जी आहे ही दृढ होऊ शकत नाही. त्यामुळे ऐकणे आणि वाचणे ह्या 2 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. जेव्हा आपण प्रभुपादांची पुस्तकं वाचतो त्याद्वारे आपण प्रभुपादांकडून ऐकतो. आपली जी नवविधा भक्ती आहे त्यात श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम, त्यात श्रवणम पठनम सांगितलेलं नाही कुठे. त्यामुळे श्रवण म्हणजे ऐकणे आणि वाचणे ह्या दोन्ही गोष्टी येतात. भक्तांकडून भगवंतांबद्दल ऐकणे आणि त्याचबरोबर भक्तांनी लिहिलेले ग्रंथ हे वाचणे हेही महत्वाचं आहे. तर त्यामुळे श्रवणम आणि पठन ह्या दोन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत जर भक्तीमध्ये दृढ व्हायचं असेल तर. नाहीतर ह्या गोष्टी केल्या नाही तर नक्कीच आपली श्रद्धा जी आहे ती डगमगू शकते आणि आपण पथभ्रष्ट होऊ शकतो. त्यामुळे निरंतर रूपाने आपण ऐकणे आणि वाचणे हे अतिशय गरजेचं आहे. आणि जेव्हा ऐकतो त्यावेळेसही कसल्या प्रकारची तुलना न करता ऐकणं गरजेचं आहे. पण त्याचबरोबर आपण जे ऐकतोय, कोणाकडून ऐकतोय, काय ऐकतोय, हे आपल्या वरिष्ठांबरोबर चर्चा करणं हेही महत्वाचं आहे. काय वाचतोय तेही वरिष्ठांबरोबर चर्चा करणं महत्वाचं आहे. कारण बऱ्याच वेळा काही अशा गोष्टी आपण वाचू शकतो किंवा ऐकू शकतो ज्या आपल्यासाठी लाभदायक नाही आहेत किंवा आपण त्या स्तरावरती नाही आहे. जसं श्रील रूप गोस्वामीपाद ह्यांनी ललित माधव, विगत माधव असे भगवंतांचे ग्रंथ लिहिले आहेत. हे ग्रंथ जे आहेत त्या ग्रंथामध्ये भगवंत श्रीकृष्ण आणि गोपाल शंभू हे जे ग्रंथ आहेत त्यांच्यामध्ये भगवंतांचे जे लीलांचं वर्णन आहे त्या स्तरावरती आपण नाही आहे. जसं रासलीलेचं वर्णन रास पंचाध्याय या 5 अध्यायामध्ये भागवतात वर्णन येतं. पण अशा भगवंतांच्या आणि राधांच्या बऱ्याच काही लीला आहेत ज्याचं वर्णन ज्या वर्णनामुळे एखादा व्यक्ती विचलित होऊ शकतो किंवा भगवंतांवरती त्याची श्रद्धा वाढण्यापेक्षा अश्रद्धा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्या स्तरावरती आपण नाहीये, तो भाव आपला नाहीये, त्यामुळे ते आपण वाचणं योग्य नाहीये. तर त्यामुळे असं आपण हे चर्चा करून वाचणं ऐकणं गरजेचं आहे. पण इथे महत्वाचा मुद्दा प्रभुपाद मांडतायत तो म्हणजे भक्तांकडून जर आपण व्यवस्थितपणे ऐकलं तर आपण नक्की श्रद्धा वाढणार आहे आणि त्याचबरोबर भगवंतांबद्दल पूर्ण ज्ञान प्राप्त होणार आहे. आणि जर एखाद्याने स्वतःच्या मनाने जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर तो व्यक्ती जो आहे हा योगभ्रष्ट किंवा पथभ्रष्ट होऊ शकतो. 4थ्या अध्यायामध्ये जेव्हा तो सेक्शन येतो ज्याच्यामध्ये भगवंत स्वतःबद्दल सांगतायत त्याच्यात एक महत्वाचा श्लोक येतो तो म्हणजे ये यथा माम प्रपद्यन्ते. म्हणजे जेव्हा भगवंत सांगतात की असे भरपूर ज्ञानी व्यक्ती आहेत जे माझ्या दिव्य ज्ञानाबद्दल त्यांनी जाणून घेतलंय आणि त्यामुळे ते वीत राग भय क्रोध, राग भय आणि क्रोध याच्यापासून मुक्त झालेले आहेत, त्यांना कृष्णप्रेम प्राप्त झाले. असे बरेच व्यक्ती आहेत. पण असे बरेच व्यक्ती आहेत जे स्वतःच्या मनाने मला पूजण्याचा प्रयत्न करतात आणि ते वेगवेगळ्या प्रकारे मला पूजण्याचा प्रयत्न करतात. जसे काही व्यक्ती आहेत ते भगवंतांची पूजा देवी देवता म्हणून करतात. काही व्यक्ती जे आहेत ते निसर्गाची पूजा करतात. काही व्यक्ती जे आहेत वेगवेगळ्या योगांचे विधींचं पालन करतात. तर अशा व्यक्तींना भगवंत त्या प्रकारे फल देतात. ये यथा माम प्रपद्यन्ते
तांस्ततैव भजाम्यहम्. त्या ज्या ज्या प्रकारे तुम्हाला भजतोस त्या त्या प्रकारे मी त्या व्यक्तीला फळ देतो. हे सगळं सांगितल्यानंतर शेवटच्या श्लोकामध्ये आपण पाहिलं 6व्या अध्यायाच्या की भगवंत सर्वात महत्वाची गोष्ट सांगतात, श्रद्धावाम भजते योमान. श्रद्धेने माझं भजन करतो. तर ही श्रद्धा दृढ करण्यासाठी आपल्याला नियमितपणे ऐकणं गरजेचं आहे. आणि काय ऐकणं गरजेचं आहे ते म्हणजे भगवंतांचे दिव्य गुण रूप लीला नाम हे ऐकणं अतिशय गरजेचं आहे. कोणाचा काही प्रश्न आहे श्लोक क्रमांक 1 वर? ठीक. श्लोक क्रमांक 2. ज्ञानम तेह सविज्ञानम ज्ञानं तेहं सविज्ञानमिदम् इदं वक्ष्याम्य अशेषता इदं वक्ष्यामि अशेषतः यज्ञात्वा नेह भूय अज्ञात यत् ज्ञात्वा नैव ज्ञातव्यम अवशिष्यते. ज्ञातव्यमवशिष्यते. प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान हे दोन्ही प्रकारचे ज्ञान मी तुम्हाला पूर्णपणे सांगतो. हे जाणल्यावर तुला आणखी काही जाणण्याचं शिल्लक राहणार नाही. तर भगवंतांना जाणणं हे अतिशय अवघड आहे. भगवंतांचं एक नाव जे आहे किंवा भगवंतांचे विशेष गुणरूप आहे ते म्हणजे अचिंत्य, इनकन्सिवेबल. त्यांना समजणं, त्यांना जाणणं हे अतिशय अवघड गोष्ट आहे. म्हणजे भगवंतांचे परमश्रेष्ठ भक्त सुद्धा भगवंतांना पूर्णपणे जाणत नाहीत असं सांगण्यात येतं. मग भगवंतांचं एखाद्या विशेष गुण आहे किंवा त्यांचं रूप आहे, त्यांची लीला आहे, त्यांचं जे काही नाम आहे, ह्या सर्व गोष्टी आपण पूर्णपणे जाणू शकत नाही. पण तरीही भगवंत सांगतायत मी थोडक्यात तुला काही समजून सांगतोय, त्याच्या व्यतिरिक्त तुला जाणण्याची गरज नाही किंवा तुला त्याच्याशी जाणण्यासाठी दुसरं काही शिल्लक राहणार नाही. एक आहे प्रत्यक्ष ज्ञान आणि दुसरं आहे दिव्य ज्ञान. ज्ञानम आणि विज्ञानम हे दोन महत्वाचे शब्द आहेत तिथे. ज्ञानम तेह सविज्ञानम इदम वक्ष्याम्य अशेषतः. तर इथे ज्ञान जे आहे त्याला प्रत्यक्ष ज्ञान शब्द वापरलाय आणि विज्ञान जे आहे त्याला दिव्य ज्ञान ह्याचा शब्द सांगितलेला आहे. आपल्या साध्या बोली भाषेत समजायचं म्हटल्यानंतर थेरी आणि प्रॅक्टिकल या आहेत ह्या गोष्टी. ज्ञान आणि विज्ञान आपण करतो ना, आपण शाळेत जातो, विज्ञानाच्या क्लासमध्ये सायन्स क्लासमध्ये जातो, तिथे आपण ज्ञान प्राप्त करतो, थेरी ऐकतो. आणि मग लॅबोरेटरीमध्ये जातो, तिथे प्रात्यक्षिक करतो, तिथे प्रॅक्टिकल करतो आणि तिथे मग आपल्याला त्याचं विज्ञान साक्षात्कार होतो. हो, अशा प्रकारे ह्या गोष्टी एकत्र केल्या किंवा असं काहीतरी जोडलं की असं निर्माण होतं, त्याचं विज्ञान प्राप्त होतं. त्याच प्रकारे भगवंतांबद्दल जाणणं हे ज्ञान आहे आणि त्याचा साक्षात्कार होणं म्हणजे दिव्य ज्ञान आहे. प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान. त्यामुळे फक्त ज्ञान प्राप्त करणे हे ज्ञानयोगींचं काम आहे. पण जो भक्तियोगी आहे हा ज्ञान प्राप्त केल्यानंतर भक्ती साधना करून तो विज्ञान प्राप्त करतो. हे अतिशय महत्वाचं आहे गोष्ट. जसं आपण ज्ञानामध्ये 2 प्रकार पाहतो, विद्या आणि अविद्या. वेदामध्ये विद्या आणि अविद्या आहे. विद्या म्हणजे थेरॉटिकल नॉलेज आहे किंवा ह्या शरीराशी निगडीत जे काही ज्ञान आहे. पण अविद्या म्हणजे भगवंतांबद्दल साक्षात्कार किंवा भगवंतांबद्दल जाणणे. अविद्या म्हणजे हे जे भौतिक ज्ञान आहे शरीरासाठी, आणि विद्या जी आहे ही भगवंतांबद्दल जाणणे, परमसत्याबद्दल जाणणे आहे. तशाच प्रकारे ज्ञान आणि विज्ञान हे फार महत्वाचं. जर ज्ञानाचं परिवर्तन विज्ञानात होत नसेल तर ते ज्ञान जे आहे हे व्यर्थ आहे. त्यामुळे बालगोंतूर सांगायचे नेहमी, आपण किलो तुळशी खाल्लेली आहे, लिटर आपण चरणामृत पिलेलं आहे आणि टन असा महाप्रसाद खाल्लेला आहे, तरी आपल्या हृदयात काहीही परिवर्तन झालेलं नाहीये. कालच एका भक्तांबरोबर बसलो होतो, आमची चर्चा चालली होती काही हरिनामाबद्दल. तर ते भक्त सांगायचे 25 वर्ष भगवंतांचं नाम जप केलाय तरी कुठेही एकदाही असं रोमांच कंपा शुतरंग भाजो कुठेही काही झालेलं नाहीये. तर ज्ञानाचं परिवर्तन जे आहे हे विज्ञानात होणं अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे आपल्याला तो साक्षात्कार म्हणजे काहीतरी भगवंत दिसले, आपण काहीतरी विमानात बसून कुठे गेलो वैकुंठात, असं काही नाही. त्या साक्षात्कार आपल्या परिवर्तनातून दिसतो. तो साक्षात्कार आहे आपल्या भगवंतांवरती जे दृढ श्रद्धा वाढते. तो साक्षात्कार म्हणजे आपलं जास्तीत जास्त आपली सेवा, जास्तीत जास्त हरिनाम घेण्याची रुची वाढते, जास्तीत जास्त श्रवण करण्याची रुची वाढते. म्हणजे आपल्यात परिवर्तन होतंय. ज्ञानाचं परिवर्तनाद्वारे आपल्यात झालेलं परिवर्तन म्हणजे विज्ञान. हे फार महत्वाचं आहे. तर इथे भगवंत ज्ञान आणि विज्ञान या दोन्ही गोष्टीची चर्चा करतायत. भगवंत सांगतात प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान हे दोन्ही प्रकारचे ज्ञान मी तुला पूर्णपणे सांगतो. तू ते जाणल्यावर तुला आणखी काहीही जाणण्यासाठी शिल्लक राहत नाही.
तर इथे ज्ञान जे आहे ते म्हणजे भगवंतांच्या भौतिक आणि आध्यात्मिक शक्तीबद्दलचं वर्णन केलेलं आहे. भगवंतांच्या कशा प्रकारे बाह्य रंग शक्ती आहे, त्याचबरोबर भगवंतांची तटस्थ शक्ती म्हणजे जीवात्मा आहे, आणि भगवंतांची अंतरंग शक्ती आहे म्हणजे लादिनी शक्ती, जी भगवंतांना प्रसन्न करते. याच्यावरती आपण विस्तार रूपाने चर्चा केलेली आहे ह्याच्या आधी, की कशा प्रकारे भगवंतांची अंतरंग शक्ती आहे. अंतरंग शक्तीमध्ये 3 प्रकार येतात. कोणते कोणते? तीन येतात का प्रकार? पहिले अंतरंग शक्तीचे 3 प्रकार आहेत. संधिनी, आल्हादिनी, 2 आठवतात, तिसरा नाही आठवत. संचित, संधिनी, लादिनी या 3 शक्ती आहेत. संचित म्हणजे भगवंतांच्या चितशक्ती म्हणजे पूर्ण ज्ञानमय शक्ती, जी बलरामजींच्या अधीनतेमध्ये आहे. लादिनी शक्ती म्हणजे भगवंतांची आनंद प्रदान करणारी शक्ती आहे. आणि त्याचबरोबर सन्निधी ही जी भगवंतांची सनातन शक्ती आहे. भगवंत आणि त्यांची प्रकृती जी आहे ही सनातन आहे, याचं वर्णन करणार आहे. थोडक्यात समजायचं म्हणल्यानंतर सत, चित, आनंद हे भगवंतांची अंतरंग शक्ती आहे. भगवंतांची बाह्यरंग शक्ती म्हणजे प्रकृतीमाय माया शक्ती, ज्याला महामाया म्हणतात. अंतरंग शक्तीला योगमाया सुद्धा म्हणतात. आणि त्याच्यामध्ये आहे ती म्हणजे तटस्थ शक्ती, ते म्हणजे जीवात्मा. हम बीच के है, ना इधर के ना उधर के, बीच के. समुद्राचं उदाहरण नेहमी आठवायचं जेव्हा आपण याचं वर्णन करतो. समुद्राचा जो बीच असतो तो कधी ओला असतो आणि तो कधी सुका असतो. सुका म्हणजे भौतिक प्रकृती, ओला म्हणजे अंतरंग शक्ती, बाह्यरंग, आणि मध्ये जे आहे ती तटस्थ शक्ती. तर जीवात्माचं स्वरूप जे आहे हे अंतरंग शक्तीबरोबर राहणं हे आहे, ना बाह्यरंग शक्तीबरोबर. आपण सध्या बाह्यरंग शक्तीमध्ये आहोत, त्यामुळे या दुःखमय जगतात जीव जगत आहोत. तर त्यामुळे ज्ञान प्राप्त करून आपल्याला त्या विज्ञानामध्ये म्हणजे अंतरंग शक्तीच्या अधीनतेमध्ये येणं गरजेचं आहे. तर हे भगवंतांबद्दल जाणणं म्हणजे ज्ञान, आणि त्याच्याबद्दल भगवंतांबद्दल प्रेम निर्माण होणे म्हणजे विज्ञान. भगवंतांना जाणणे आणि त्यांच्याबद्दल प्रेम निर्माण करणे म्हणजे विज्ञान. म्हणजे भगवंतांची महिमा आणि त्याचा गोडवा हे दोन्ही गोष्टी आपल्याला विज्ञानामध्ये कळतात. आपण शक्ती पाहिली, त्याचबरोबर भगवंतांचा गोडवा आणि त्यांची महिमा जी आहे ती म्हणजे विज्ञानात समजते. तात्पर्य: पूर्ण ज्ञानामध्ये प्राकृत जगताचे ज्ञान, त्यामधील आधारभूत चेतन तत्व आणि या दोहोच्या उगमाचे ज्ञान यांचा समावेश आहे. पूर्ण ज्ञान, प्रत्यक्ष ज्ञान जे आहे त्याच्यामध्ये प्राकृत जगताचे ज्ञान आणि त्यामधील आधारभूत चेतन तत्व या दोहांच्या उगमाचे ज्ञान म्हणजे कृष्ण, याच्याबद्दल जाणून घेणे आहे. हेच दिव्य ज्ञान आहे. भगवंतांना अर्जुनाला उपयुक्त ज्ञान सांगायचे आहे, कारण अर्जुन हा श्रीकृष्णांचा अंतरंग भक्त आणि सखा होता. 4थ्या अध्यायाच्या प्रारंभी भगवंतांनी हेच सांगितले होते की आता पुन्हा या म्हणण्याला त्यांनी पुष्टी दिली आहे. 4थ्या अध्यायात भगवंतांनी जे सांगितलं होतं त्याचीच पुन्हा पुष्टी देत आहेत की अर्जुन, तू माझा भक्त आहेस, भक्तोसी मे सखा चेती. तू माझा भक्त आहेस आणि त्याचबरोबर तू माझा सखा आहेस, म्हणून तुला मी हे ज्ञान देत आहे. अर्जुनाला भगत परत सांगतायत की तू काही जाणण्यासाठी तुला शिल्लक राहणार नाही अर्जुन, तेवढं सर्व तुला मी देतोय, कारण तू माझा भक्त आहेस आणि तू माझा मित्र आहेस. प्रत्यक्ष भगवंतांपासून चालत आलेल्या गुरुशिष्य परंपरेद्वारे केवळ भगवंतांना परिपूर्ण ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते. प्रत्यक्ष भगवंतांपासून चालत आलेल्या गुरुशिष्य परंपरेद्वारे केवळ भगवत भक्ताला परिपूर्ण ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते. म्हणून सर्व कारणाचे कारण आणि सर्व प्रकारच्या योगाच्या ध्यानाचा एकमय विषय असणारे भगवंत हेच सर्व ज्ञानांचे उगमस्थान आहेत. हे जाणण्या इतपत मनुष्याने बुद्धिमान असले पाहिजे. जेव्हा सर्व कारणांचे कारण ज्ञात होते तेव्हा जाणण्यायोग्य सर्व गोष्टी ज्ञात होतात आणि काहीच अज्ञेय राहत नाही. वेद सांगतात, कस्मिन भगवो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातम भवती. मुंडकोपनिषद 1:3. तर जो भगवत भक्त आहे तो भगवंतांबद्दल व्यवस्थितपणे जाणू शकतो. फार दुर्भाग्याची गोष्ट, या जगामध्ये असे कित्येक व्यक्ती आहेत जे अध्यात्माच्या नावाने काहीही पालन करतात, जे भगवंतांची पूजा करत नाहीत. मी आता जेव्हा चारधाम यात्रेला गेलो होतो तर त्यावेळेस बरेच जण जैन समाजातून आले होते.
त्यांना स्वतःला जैन समाजाबद्दल बरेच काही सांगण्याचा ते प्रयत्न करत होते, जैन त्यांचं तत्व त्याच्याबद्दल सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यात बऱ्याचशा गोष्टींना काही तथ्यच नव्हतं. हे का आलं, कुठून उगम झाला, कसा उगम झाला, काहीच नाही. फक्त आमचे असे तीर्थंकार आहेत, आमचा हा काय त्यांचं ते दोन प्रकार आहेत त्यांच्यामध्ये, श्वेतांबर आणि दिगंबर असे दोन प्रकार आहेत आमच्यामध्ये. पण त्या गोष्टीचा भगवंतांशी असं काही संबंध दिसत नव्हता. म्हणजे कृष्णाला तर ते मानतच नाहीत आणि कृष्ण उगमस्थान मानतच नाही. तर ज्ञान, प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे ही प्रकृती आहे, त्याच्यामध्ये चेतना अवस्थेमध्ये जीवात्मा आणि भगवंत आहेत, आणि ह्यांचं सर्वांचं उगमस्थान म्हणजे भगवंत आहेत. ह्या गोष्टीचा लोकांना तत्वच माहित नाही, आणि त्यामुळे ह्या आयुष्यभर त्या प्रकारची ते भरपूर तपस्या करतात, भरपूर ज्ञान अर्जन करण्याचा, त्यांच्या तत्वज्ञानाचा अर्जन करण्याचा प्रयत्न करतात, पण ते अपूर्ण आहे. किंवा ती तपस्या जी आहे ती त्यांना कसल्या प्रकारची सफलता प्राप्त होणार नाहीये. जास्तीत जास्त त्यांना पुन्हा मनुष्य जन्म मिळू शकतो, पण तोही भ्रमातला. त्यामुळे असं भ्रमित ज्ञान प्राप्त करून, भ्रमित गोष्टींना पालन करून काहीही उपयोग नाहीये. एखाद्या व्यक्तीला जर खरंच आपल्या जीवनाची परिपूर्णता करायची असेल तर भगवंतांबद्दल ज्ञान प्राप्त करणं गरजेचं आहे, आणि जेव्हा तो हे ज्ञान आणि विज्ञान प्राप्त करतो त्याला बाकी काहीही शिल्लक राहत नाही जाणण्यासाठी. मग त्याच्यासाठी भौतिक बुद्धीचाही त्याला ती असे कित्येक बुद्धिमान दिसतात, IIT मधून पास होतात, मोठे IPS IAS ऑफिसर बनतात, पण अशा व्यक्तींना जेव्हा भगवंतांबद्दल विचारलं जातं त्यांना काहीच माहित नाही. आता एक मध्ये इन्स्टिट्यूट आहे, हे UPSCच्या एक्झाम देणारे, त्यांनी भगवंत रामांवरती विचित्र टीका केली. भगवंत रामांवरती काहीतरी भयंकर अशी विचित्र टीका केली, आणि ते म्हणतात की रामसेतू नावाचा प्रकार काही नव्हता. मग काय उपयोग त्यांच्या बुद्धीचा? असल्या भौतिक बुद्धीचा तर काहीच उपयोग नाहीये. म्हणजे सगळ्यात मूर्ख व्यक्ती आहे ते, त्यांना खूप सर्वात बुद्धिमान मानलं जातं, देश चालवतात ते असं सांगितलं जातं, पण त्यांना तर माहितच नसेल की राम कोण आहे, कृष्ण कोण आहे, भगवंतांचा काय कसं का लीला करतात. मग त्यांचं ज्ञान जे आहे ते व्यर्थ आहे. त्यामुळे प्रभुपाद वारंवार सांगतात, जो कृष्ण भावनाचं पालन करतो तो सर्वात बुद्धिमान व्यक्ती आहे. हे वाक्य जर समजून घ्यायचं असेल तर ते ह्या श्लोकातून भगवंत सांगतायत, जो व्यक्ती माझ्या ज्ञान आणि विज्ञानाला समजतो त्याला बाकीचं काहीही जाणण्याची गरज पडत नाही, तुला सगळं काही समजलंय, सर्वात बुद्धिमान व्यक्ती आहे. हरे कृष्ण. काही प्रश्न कोणाचा श्लोक क्रमांक 2 वर? त्यामुळे मी सुरुवातीला माताजींचा प्रश्न आहे, छान प्रश्न आहे, की भरपूर वेळा ज्ञान प्राप्त करण्यासाठी काही भक्त प्रयत्न करतात आणि भरपूर ज्ञान प्राप्त करतात पण कृष्ण प्रेम प्राप्त होत नाही त्यांना. मग त्या ज्ञानाचा काही उपयोग आहे का? ज्ञानाचं परिवर्तन विज्ञानात होत नसेल तर ते ज्ञान जे आहे हे व्यर्थ आहे. एक भक्त होते, फार तरुण वयामध्ये त्यांनी भरपूर आचार्यांच्या टीका वगैरे वाचल्या होत्या, आणि ते जेव्हा पुण्यात आले होते त्यांचं असं जंगी स्वागत झालं होतं कुंजबिहारी मंदिरामध्ये, आणि ते फार महान आहेत असं त्यांच्या बोलण्यावरून त्यांना खूप खूप प्रशंसा झाली त्यांची, खूप काही. पण त्यानंतर 4-5 वर्षानंतर त्यांनी काय कुठे वाचलं काही माहित नाही, ते म्हणाले जे जन्मापासून ब्राह्मण नाही आहेत त्यांना आपण गुरु म्हणून स्वीकार करू शकत नाही. आणि त्या कारणामुळे भक्तिविनोद ठाकूर, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर आणि प्रभुपाद यांना मी गुरु मानत नाही, असं म्हणून त्यांना सर्वांचं ते म्हणाले की माझा संपर्क जो आहे तो आधीच्या आचार्यांशी आहे, जे ब्राह्मण घरात ज्यांनी जन्म घेतलाय. मी फक्त रूप गोस्वामी सनातन गोस्वामींशी कनेक्टेड आहे. मी बलदेव विद्याभूषण यांना आचार्य मानतो, मी भक्तिविनोद ठाकूर प्रभुपाद यांना आचार्य मानत नाही असं त्यांनी डिक्लेअर केलं. आणि त्यानंतर त्यांनी बऱ्याच गोष्टीमध्ये त्या चहा कॉपी त्यांनी डिक्लेअर केलं की चालू शकतं. त्यानंतर त्यांनी सांगितलं की 4च माळांचा जप भरपूर झाला, 16 माळांचा जप गरजेचा नाहीये. असं करून मग हळूहळू त्या सर्व गोष्टीपासून पतन होत झालं. म्हणजे तेवढी बुद्धी प्राप्त झाली, पण त्याचं परिवर्तन अहंकारामुळे जर विज्ञानात होत नसेल तर ते ज्ञान जे आहे हे व्यर्थ आहे. त्यामुळे भगवंत सांगतायत, माझ्याबद्दल जाणणे आणि माझ्याबद्दल प्रेम प्राप्त करणे हे दोन्हीही महत्वाचं आहे. जसं आपण पाहिलं, ज्ञान म्हणजे भगवंतांच्या भौतिक आणि आध्यात्मिक शक्तीबद्दल जाणणे, त्याच प्रकारे विज्ञान म्हणजे भगवंतांची महिमा आणि भगवंतांचा गोडवा जो आहे ह्या दोन्ही गोष्टी जाणणं आहे. तेच भगवंत आपण पाहतो 4थ्या अध्यायात सांगतायत, गुणकर्म विभागशा, गुण आणि कर्मानुसार चातुर्वर्ण मया सृष्टम गुणकर्म विभागशा. 4 वर्ण जे आहेत हे माझ्या स्वतः गुण आणि कर्मानुसार विभाजन झालेलं आहे. त्या गोष्टीला ते विसरले. भगवंतांनी वारंवार भागवतात सांगितलंय की, आणि कित्येक लीलांमध्ये आपण पाहतो की भगवंतांचे असे कित्येक भक्त आहेत जे शुद्ध ते चांडाल किंवा बाकीच्या फार लो कास्ट खालच्या स्तरावरून जन्म घेतलाय तरीही ते उच्च स्तराचे भक्त झाले आहेत. हे सर्व भक्तांचे उदाहरण ही विसरून गेले आणि त्यांनी काय ठरवलं,
ब्राह्मण कुळात जन्म झाला तरच ते गुरु होऊ शकतात, नाही तर गुरु नाही. माझं चुकीचं काहीतरी भ्रमित व्यक्ती धारण करतात. जसं प्रभुपाद, आता काही पंडित भक्त आहेत, मला इथे कोणाची निंदा नाही करायची आहे, पण प्रभुपाद वारंवार आपल्याला सांगतात, जो ब्रह्मज्योतीमध्ये व्यक्ती जातो, जो ब्रह्मवादी आहे तो ब्रह्मज्योतीमध्ये जातो, आणि ब्रह्मज्योतीमध्ये गेल्यानंतर तो व्यक्ती तिथे प्रसन्न राहू शकत नाही. का? काय कारण आहे? ब्रह्मज्योतीमध्ये विलीन झाल्यानंतर व्यक्ती प्रसन्न का राहू शकत नाही? कारण आत्मा हा मुळात कधीच शांत बसू शकत नाही आणि ब्रह्मज्योतीमध्ये कुठल्याही प्रकारची ऍक्टिव्हिटी नाहीये. जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास. जीव जो आहे हा नेहमी दास रूपामध्ये काही ना काहीतरी सेवा करू इच्छितो, आणि तिथे ब्रह्मज्योतीमध्ये गेल्यानंतर, त्या ज्योतीमध्ये विलीन झाल्यानंतर तिथे काहीच नाहीये, ऍक्टिव्हिटीज नाहीये. त्यामुळे ती ऍक्टिव्हिटी करण्यासाठी तो पुन्हा ह्या भौतिक संसारामध्ये जन्म घेतो, पृथ्वीवरती जन्म घेतो, आणि त्याच्यानंतर परत योगाभ्यासाच्या द्वारे तो पूर्णता करून, म्हणजे भक्ती योगाद्वारे तो भगवंताची प्राप्ती करू शकतो. पण आता सध्या काही असे व्यक्ती आहेत की जो ब्रह्मज्योतीमध्ये कोणी गेला तर तो परत येतच नाही, असं काहीतरी तत्वाचा प्रचार प्रसार करतात. मग प्रभुपादाने इथे वारंवार सांगितलंय, प्रभुपादांच्या ग्रंथांमुळे, प्रभुपाद असे शुद्ध भक्त होते, त्यांच्या सहवासामुळे, त्यांच्या प्रचारामुळे, त्यांच्या ग्रंथामुळे हजारो हजारो लाखो व्यक्तींचं जीवन परिवर्तन होत आहे. त्यांनी सांगितलेलं प्रत्येक तत्व जे आहे हे योग्य आहे. भगवंत एका श्लोकामध्ये सांगतात भागवतात, की एखादा व्यक्तीचं जे पुस्तका ग्रंथाद्वारे प्रेझेंटेशन आहे त्यात काही चुका असू शकतात, पण जो तो भगवंतांचा परम भक्त असेल, शुद्ध भक्त असेल, तर भगवंत त्या गोष्टी चुका अमान्य करतात, म्हणजे त्यात चुका नाहीयेत असं सांगतात भगवंत, आणि त्या गोष्टी सत्य ठरवतात भगवंत. तर त्यामुळे ऑब्व्हियसली ब्रह्मनमध्ये गेल्यानंतर जीवात्मा खाली येतो, याची प्रभुपादांनी बरेच उदाहरणही सांगितलेत, आणि तत्वानुसार सुद्धा, आणि भागवतात सुद्धा या गोष्टीचं वर्णन आहे श्लोकांद्वारे कृष्ण सांग. पण हे स्वतः कुठेतरी काहीतरी वाचलं, त्यांना मनापासून वाटलं म्हणून असा जो प्रचार करतात, हे चुकीची गोष्ट. तर त्यामुळे ज्ञानाची परिपूर्णता जी आहे ही विज्ञान आहे, हे फार महत्वाचं. साक्षात्कार, आणि तो साक्षात्कार म्हणजे कृष्ण प्रेम प्राप्ती, भगवंतांचा गोडवा, हा अतिशय महत्वाचा आहे. आणि त्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट, ज्ञान आणि विज्ञानामधली सर्वात एक जोडणारी लिंक म्हणजे सेवा आहे. आपण भक्ती या शब्दाचा अर्थ करतो काय होतो? भक्तिमय सेवा, डिव्होशनल सर्व्हिस म्हणजे भक्तिमय सेवा. त्यामुळे भगवंतांच्या बद्दल ज्ञान, त्याच्यानंतर सेवा, आणि त्याचं विज्ञान, त्याचा साक्षात्कार. जसं थेअरी क्लास, प्रॅक्टिकल, आणि त्याच्यानंतर कन्क्लुजन हे येतं. तर त्यामुळे ज्ञानाचं विज्ञानामध्ये परिवर्तन करायचं असेल तर आपल्याला सेवा निरंतर रूपाने करणं गरजेचं आहे. त्यामुळे आज कोणीही गुंडीच्या मार्जिन मिस करायचं नाहीये. ठीक आहे. अजून काही क्वेश्चन कोणाचा? माताजींचा प्रश्न आहे की सेवेबद्दल तुम्ही सांगितलं, मग मी वैकुंठात गेल्यानंतर माझी काय सेवा आहे? म्हणजे वैकुंठामध्ये काय सेवा असते, असा त्यांचा प्रश्न आहे. ब्रह्मसंहितेमध्ये शेवटचा श्लोक आहे, म्हणजे ब्रह्मसंहितेचा 5व्या अध्यायातला शेवटचा श्लोक आहे. कथा गानम नाट्यम गमनपी वंशी प्रिय सखी. तिथे गेल्यानंतर आपल्याला काय करायचंय? कथा, गाणं, नाट्य, कीर्तन हेच करायचं. यशोदामाईची सुद्धा सेवा करताना कीर्तनच करत. आपण जेव्हा इथे हरिनाम करतोय, घेतोय, ही आपली एक प्रॅक्टिस आहे. जसं एखादा क्रिकेट प्लेअर असतो, तो नेट प्रॅक्टिस करतो, जाळीमध्ये प्रॅक्टिस करतो, आणि नंतर जाऊन ग्राउंडवरती खेळतो. तशी आता सध्या आपली नेट प्रॅक्टिस चालू आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. तिथे जाऊन आपल्याला तेच करायचं. तर आपलं जे स्वरूप आहे त्या स्वरूपानुसार आपल्याला सेवा मिळणार आहे. सध्या आपल्याला ते स्वरूप काय ते माहित नाहीये, पण भगवत धामातलं आपलं स्वरूप आहे हे फिक्स आहे. तिथे जाऊन आपल्याला जे काही स्वरूप मिळेल त्यानुसार आपली सेवा आहे. पण भगवत धामामध्ये सर्वजण जे आहेत हे चेतन आहेत, किंवा सर्व व्यक्ती जे आहेत ते व्यक्तितत्व आहे, व्यक्तिमत्व आहे. मग तो दगड जरी असेल, तो रसगुल्ला जरी असेल, तो कोणताही असेल, तो व्यक्ती आहे. तो भगवंतांची सेवा करण्यासाठी तत्पर आहे. हे समजणं फार गरजेचं आहे. आता सध्या आपण आपल्या प्रकारे ह्या गोष्टी जाण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे आपल्याला या अचेतन गोष्टी त्या अचेतन वाटतात, पण तिथे अचेतन गोष्टी सुद्धा एक व्यक्ती आहे, हे समजणं गरजेचं आहे. लगेच आपल्याला त्या कशा काय हे समजू शकत नाही, पण त्या आहेत हे समज. जसं दुधाची आपण लीला पाहतो, आपल्या दामोदर लीलेमध्ये पाहतो, दूध जे आहे ते म्हणतं की मला आत्महत्या करू दे. जे चुलीवरती दूध ठेवलेलं होतं ते चुलीवरचं दूध उतू जातं. ते म्हणजे काय? ते दूध जे आहे ते म्हणतं की मी जर कृष्णाच्या सेवेमध्ये लागणार असेल, तो फक्त आईचंच दूध पिणार असेल कृष्ण, आणि माझा उपयोग नाही, मी आत्महत्या करतो, म्हणून ते दूध चुलीतल्या आगीमध्ये उडी मारण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे ते एक व्यक्तिमत्व आहे, किंवा
त्याच दामोदर लीलेमध्ये आपण पाहतो की यशोदामाई ज्या आहेत त्यांच्या डोक्यावरती छान अशी मोगऱ्याची फुलं होती, जी काही मोगरा जास्वंद काय होतं, जुईची फुलं होती. ते ही फुलं जी आहेत ते यशोदामाई जेव्हा कृष्णाच्या पाठीमागे पळत होत्या त्यावेळेस त्यांच्या डोक्यावर ही फुलं पडायला लागली. तर ह्याचे दोन छान अर्थ टीका जी आहे आचार्य सांगतात. आचार्य सांगतात की ती फुलं म्हणायला लागली की अरे हे तर पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत, यांना कोणी बांधणार यांना मारणार आम्ही नाही बघू शकत, म्हणून ते खाली उड्या मारायला लागले. आणि दुसरं, अरे पहा ही काय विशेष लीला आहे की कृष्ण जे आहेत कित्येक योगी आहेत त्यांना हृदयात पाहण्याचा प्रयत्न करतायत, हृदयात पकडण्याचा प्रयत्न करतायत. अशा विशेष कृष्णाला यशोदामाई स्वतः हाताने पकडणार आहेत, म्हणून तो एक वर्षाव फुलांचा पुष्प वर्षाव करतायत. स्वतः ते पुष्प रूपाने आहेत ते वर्षाव करतात. म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आहे तिथे व्यक्तितत्वामध्ये. तर त्यामुळे तिथे गेल्यानंतर आपलं काय स्वरूप आहे आणि त्यानुसार आपली काय सेवा असेल ते नियोजित आहे. नाही नाही नाही, तर आपलं जे स्वरूप आहे तर ते वेगवेगळ्याच ठिकाणी असू शकतं. कोणी वैकुंठामध्ये वेगवेगळे वैकुंठ लोक आहेत. जसं नरसिंहदेवांचं वैकुंठ लोक आहे, वामन देवांचं वैकुंठ लोक आहे, लक्ष्मीनारायणचा. तर कोण कोणत्या प्रकारे कोणाची पूजा करतंय किंवा कोणाचा कसा संबंध आहे, कोणतं स्वरूप आहे ते फिक्स आहे आध्यात्मिक जगतातलं. त्यामुळे जर तुम्ही वैकुंठात जाणार असाल तर तुम्ही वैकुंठात जाईल, तुम्ही गोलोक वृंदावनात जाणार असाल तर तुम्ही गोलोक वृंदावनात जाल. तर तुमचा तर जे ब्रह्ममध्व गौडीय वैष्णव संप्रदायातले भक्त आहेत, जास्तीत जास्त भक्त जे आहेत हे गोलोक वृंदावनामध्ये कृष्णाशी संबंधित सेवेमध्ये संलग्न होतील. ठीक आहे. त्यामुळे वैकुंठातून गोलोक वृंदावनातून वरती काहीच नाहीये असं असं काही नाहीये. एक भक्त एक हे कोणतं भागवत, बृहद भागवतामृत. बृहद भागवतामृत म्हणून ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये ह्या गोष्टीचं फार विस्तार रूपाने वर्णन केलंय की कशा प्रकारे गोपकुमार आहेत, हे गोपकुमार वेगवेगळ्या स्तराने वेगवेगळ्या भक्तांना भेटत भेटत कृष्णाची प्राप्ती कशी करतात. तर त्याचं पूर्ण खूप छान वर्णन केलं सनातन गोस्वामींनी लिहिलेलं आहे बृहद भागवतामृत म्हणून. एकदा भागवत वाचून झालं, चैतन्य चरितामृत वाचून झालं की मग बृहद भागवतामृत वाचा. हो लगेच होईल. अच्छा अच्छा, बृहद भागवत. कधी काही काही भक्त घेतात बृहद भागवत. एकदा भक्तिशास्त्री कंप्लीट झालं, त्यानंतर भक्ती वैभव झालं, भक्ती वेदांत झालं, भक्ती सार्वभौम झालं की बृहद भागवत अमृतचा कोर्स करू आपण. येस महेश भाऊ. प्रभूजी तात्पर्यामध्ये सांगितलंय की भगवंत हेच सर्व ज्ञानाचे उगम स्थान आहेत. बरोबर. हे जाणणे इतपत मनुष्याने बुद्धिमान असले पाहिजे. आता आपल्याला सगळ्यांना आपल्याला माहित आहे भगवंतच हे आहेत, पण मग आपण त्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे निरंतर रूपाने पुस्तक वितरण करणे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून ज्यारे देखो तारे कहो कृष्ण उपदेश. ज्या जीवात्मा जसं आपण बुद्धिमान नव्हतो आपल्याला बुद्धी दिली, कोणीतरी आपल्याला ज्ञान दिलं, तशा प्रकारे जास्तीत जास्त प्रचार करणे आणि प्रचार कार्यात मदत करणे हे आपलं प्रमुख सेवा आहे. ठीक आहे. तर असे जे बुद्धिमान नाहीये त्यांना बुद्धिमान बनवणं हे आपलं कर्तव्य आहे. महेश फ्रोनचा प्रश्न आहे, आपल्याला आतापर्यंत समजलं की कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम आहेत, मग पुढे काय? मग आपल्याला ते पालन करायचं त्यांनी दिलेल्या साधनेचं. ती साधना पालन केल्यानंतर एक वेळ अशी येईल तेव्हा तुम्हाला ते पूर्ण ज्ञान दिव्य ज्ञान प्राप्त होईल आणि तुमचं कृष्णप्रेम वाढेल आणि तुम्ही भगवंतांशी पूर्णपणे संलग्न व्हाल. पुढे असं वेगळं काही करायचं नाही आपल्याला. म्हणजे 10वी झाल्यानंतर 12वी, 12वी नंतर ग्रॅज्युएशन असा प्रकार नाही आपला. आपल्याला फक्त कृष्ण प्रेम प्राप्त करायचं. त्याचं एक भक्त आहेत चेन्नईचे, त्यांना इथले काही काही भक्त गेले होते. ते म्हणाले प्रभू तुम्ही पुण्याला या ना. आणि इस्कॉन पुणे म्हणजे असं एक फेमस आहे, कडक आहेत सगळे नियम, फार तत्व आहे असं तसं, आणि इथले भक्त म्हणजे फार स्ट्रिक्ट आहेत सगळे असं सांगितलं जातं. तर ते भक्त जोक करता करता म्हणाले मला ना गोलोक वृंदावनात जायचं, त्याच्यावरती नाही जायचं. इस्कॉन पुणेचे भक्त त्याच्यावरती जातील. तर आपण ज्या तीव्रतेने भक्ती करतोय, आपले जे वरिष्ठ सांगतायत ते योग्य करत राहायचंय. असं म्हणू नका की आपण काहीतरी वेगळं करतोय, असं काही नाहीये. पण तो जोक होता. तर त्यामुळे कृष्णप्रेम प्राप्त करणं हेच आपलं ध्येय, त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही करायचं आपल्याला.
ठीक आहे. अजून कोणाचा काही प्रश्न? माईक घ्या, माईक घ्या. हरे कृष्ण. भगवंत इथे सांगतात हेच दिव्य ज्ञान आहे. पण दिव्य ज्ञान प्रत्येक श्लोकामध्ये सांगतात की आता हे पहिल्यांदा सांगितलंय की नेहमी की आत्म्याबद्दलचे दिव्य ज्ञान वेगळं की हे वेगळं. आता तुम्ही म्हटलात की भगवंतांबद्दल अंतरंगा शक्तीबद्दल आपण माहिती घेतो. लादिनी पूर्ण शक्ती. ज्ञान आणि दिव्य ज्ञान यातले दोन फरक आहेत. पूर्ण ज्ञान म्हणजे भगवंतांची जी शक्ती आहे त्याच्याबद्दल जाणणे, समजून घेणे. आत्म्याबद्दलचं ज्ञान जे आहे हे पूर्ण ज्ञानामध्ये येतं. त्याच्यामध्ये आत्मा जो आहे चेतन अवस्थेत आहे. आत्मा हा अचेतन नाहीये, जड नाहीये. आपण शरीर नसून आत्मा आहे हे पूर्ण ज्ञानामध्ये येतं. त्याचा साक्षात्कार म्हणजे हे आत्म्याचं भगवंतांशी संबंध जोडला जातो किंवा संबंध आपण प्रत्यक्ष रूपाने जोडतो, ते म्हणजे दिव्य ज्ञान ते आहे. तर त्यामुळे मग ती प्रकृती शक्ती असू शकते, ती माया शक्ती असू शकते, त्यानंतर ती जीवात्म शक्ती असू शकते, भगवंतांची अंतरंग शक्ती, ह्या सर्व गोष्टींबद्दल जाणणं म्हणजे कसं आपण थोडक्यात जाणतो की हे भौतिक जगत आहे, विरजा नदी आहे, त्याच्यानंतर आध्यात्मिक जगत आहे. आध्यात्मिक जगताचं विश्लेषण पाहतो, भौतिक जगताचं विश्लेषण पाहतो. त्या आध्यात्मिक जगतामध्ये आपण, या भौतिक जगतात आपण जीवात्मा आहोत. आपण आपली आपली आध्यात्मिक परिस्थिती जी आहे, स्वरूप जे आहे ते वेगळं आहे. या सर्व गोष्टी जाणणं म्हणजे ज्ञान आहे. पण ह्या सर्व गोष्टींचा प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान याच्यामध्ये दोन डिफरन्स सांगितले. हो, हे म्हणजे ज्ञान आहे आणि दिव्य ज्ञान म्हणजे साक्षात्कार. या सर्व गोष्टींचा साक्षात्कार होणे. आता पण आपल्याला साक्षात्कार झालेला नाही की मी शरीर नाही, आत्मा. आपण अजूनही सांगतो की मी शरीर आहे, आत्मा नाही आहे. बऱ्याच वेळा आपण स्वतःचं वर्णन शरीर म्हणूनच करतो की आपण अजूनही आपल्याला शरीरालाच महत्व जास्त देतो. पण ह्याचा जेव्हा साक्षात्कार होतो त्यावेळेस तो व्यक्ती शरीराला महत्व देत नाही, तो आत्म्यालाच महत्व देतो आणि आत्म्याशी, परमात्माशी किंवा भगवंताशी जोडण्याचाच नेहमी प्रयत्न करतो. तर त्यामुळे हळूहळू त्या गोष्टीचं परिवर्तन, साक्षात्कार होणे म्हणजे दिव्य ज्ञान. लास्ट 6व्या अध्यायामध्ये आत्मसाक्षात्कारी व्यक्ती कसा चालतो वगैरे त्याच्याबद्दल सांगितलं होतं. दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी वर्णन येतं की कशा प्रकारे चित्तप्रज्ञश्च का भाषा समाधिस्तश्च केशवा, त्याचं पूर्ण वर्णन करतात भगवान त्याच्यावर. ठीक आहे. आजचा शेवट श्लोक क्रमांक 3. फार महत्वाचा श्लोक आहे हा. बऱ्याच वेळा ह्या गोष्टीचं वर्णन करण्यात आलेलं आहे आणि ह्या सर्वांमध्ये फार भाग्यशाली जीवात्मा आपण सर्व आहोत प्रभुपादांच्या आणि चैतन्य महाप्रभूंच्या कृपेने. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिदपि सिद्धये यतताम अपि सिद्धानां कश्चित् मां वेत्ति तत्त्वतः. कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः, कोणीतरी मला तत्वतः जाणतो. तर भगवंतांना आतापर्यंत भगवंतांनी काय सांगितलंय? माझ्याबद्दल जाणणं हे महत्वाचं आहे. मी ज्ञान आणि विज्ञान दोन्ही गोष्टी सांगतो, त्याच्या व्यतिरिक्त जाणणं गरजेचं नाहीये. किंवा ह्याच्या आधी भगवंतांनी सांगितलं जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति, पुन्हा जन्म होणार नाहीये. हरे कृष्णा. प्रणिता माताजी. तर इथे भगवंत सांगतायत की मनुष्यानाम सहस्रेषु, सहस्त्र म्हणजे हजार, हजारो मनुष्यांपैकी कुठेतरी एक, कश्चित यतती सिद्धे, तो व्यक्ती जो आहे हा सिद्धी प्राप्त करू शकतो. यतताम अपि सिद्धानाम, अशा हजारो सिद्धी व्यक्तींपैकी एक व्यक्ती जो आहे हा माझा तत्वतः जाणू शकतो. 1000 इंटू 1000 किती होतात? 1000 इंटू 1000, 1000 गुणिले 1000, 10 लाख, 1 मिलियन, 10 लाख किंवा 1 मिलियन लोकांपैकी एक व्यक्ती जो आहे हा भगवंतांना तत्वतः जाणू शकतो. वेलकम. सहस्त्रावधी मनुष्यांपैकी एखादा सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या या मनुष्यांपैकी एखादाच मला तत्वतः जाणतो. तर जो व्यक्ती तत्वतः जाणतो त्याचं काय होतं? पुनर्जन्म, त्याला पुन्हा जन्म प्राप्त होणार नाहीये आणि त्याला भगवंतांचं कृष्ण प्रेम प्राप्त होणार आहे.
त्यामुळे भगवंतांना तत्वतः जाणणं हे अतिशय महत्वाचं आहे. तर असे हजारो हजारो व्यक्ती आहेत या जगामध्ये, ते सिद्धीच्या प्राप्तीच्या पाठीमागे आहेत, जे भगवंतांची कशी वेगवेगळ्या शक्तीचं किंवा भगवंतांचं प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात, पण ते भगवंतांना समजू शकत नाही. अशा हजारो व्यक्तींपैकी एखादा व्यक्ती जो आहे हा समजतो भगवंतांना. म्हणजे 1000 व्यक्तींपैकी एक जो आहे हा सिद्धीची प्राप्ती करू शकतो. अशा हजारो सिद्धींपैकी एक व्यक्ती जो आहे तो भगवंतांना समजू शकतो. 10 लाख लोकांपैकी एक व्यक्ती जो आहे हा भगवंतांना समजू शकतो. म्हणून तो व्यक्ती अतिशय बुद्धिमान आहे असं प्रभुपाद वारंवार सांगतात. त्यामुळे आपण बुद्धिमान आहोत की नाही माहित नाही, पण प्रभुपादांच्या आणि चैतन्य महाप्रभूंच्या कृपेने आपण आपल्याला तेवढी बुद्धी प्राप्त झालेली. त्यामुळे ह्या मार्गातून पथभ्रष्ट होऊ नये, या मार्गामध्ये कसल्याही प्रकारचे संशय निर्माण होऊ नयेत, हे त्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे आपल्याला. कारण संशयात्मा विनश्यती झालाय हा श्लोक, आठवले पाहिजेत, वकील सगळे बोललं पाहिजे तर लगेच. तर त्यामुळे आपल्याला ह्या ज्ञानाचं परिवर्तन विज्ञानात होणं गरजेचं आहे. त्यामुळे आपली जी साधनं आहे ही तीव्रतेने करणं अतिशय गरजेचं आहे. त्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भगवंतांबद्दल वारंवार ऐकणे आणि वाचणे हे अतिशय महत्वाचं आहे. मनुष्याचे विविध स्तर आहेत आणि तात्पर्य मनुष्याचे विविध स्तर आहेत आणि हजारो मनुष्यांपैकी एखाद्या मनुष्यालाच आत्मा म्हणजे काय, शरीर म्हणजे काय आणि परम सत्य म्हणजे काय हे जाणण्या इतपत दिव्य साक्षात्कारामध्ये सारस्व असू शकते. फार कमी लोक आहेत ज्यांना ह्याच्यामध्ये सारस्व असतं. आपण म्हणजे राधेश्याम गुरूंनी जे डिवाइस किंवा जे युथ प्रिचिंग करतात त्याच्यामध्ये कॉलेजमध्ये जातात. एका कॉलेजमध्ये पहिला जो प्रेझेंटेशन असतं त्याला वन टाइम प्रोग्राम म्हणतात. 600 ते 800 मुलं कार्यक्रम अटेंड करतात. त्या 600 ते 800 पैकी 100 जण आहेत ते डिवाइसचा जो कोर्स आहे 6 दिवसाचा कोर्सला एनरोल करतात. त्याच्यातल्या शेवटच्या दिवसापर्यंत 30 ते 40 जण राहतात. त्या 30 ते 40 जणांपैकी पहिला कॅम्पला 20 जण येतात, दुसऱ्या कॅम्पपर्यंत 10 जण येतात. मग त्यानंतर 16वाचा जप करायला सुरुवात करणारे असे 4 जण शिल्लक राहतात आणि चौथ्या वर्षाचे पूर्णता झाल्यानंतर त्यातला 1 जण शिल्लक राहतो. 600 पैकी 1 जण शिल्लक राहतो. तर यातून आपल्याला समजलं पाहिजे की असे हजारो हजारो लाखो व्यक्तींपैकी कोणीतरी एक व्यक्ती जो आहे हा सारस्व आहे, त्याला त्याच्यात काहीतरी रुची दाखवण्याचा प्रयत्न करतो. बाकीची लोक त्याच्यामध्ये रुची दाखवत नाहीत. तर त्यामुळे ही दुर्भाग्यशाली गोष्ट आहे की असे कित्येक जीवात्मा जे आहेत हे मनुष्य शरीरामध्ये येऊन सुद्धा आपलं जीवन व्यर्थच घालतात. हे कित्येक जणांना आपण भगवद्गीता दाखवली आणि कित्येक व्यक्तींनी नाही म्हणून सांगितलंय, आमच्याकडे आहे म्हणून खोटं बोलून निघून गेलेत, की नको त्यात कसल्याही प्रकारचा रस दाखवलेला नाही, सारस्व दाखवलेलं नाही. तर त्यामुळे ज्यारे देखो त्यारे कहो कृष्ण उपदेश, नित्यानप्रभूंनी ज्या प्रकारे जगामध्ये सारख्या राक्षसांचा सुद्धा उद्धार केला त्या प्रकारे आपणही प्रयत्न करायचा आहे की कशा प्रकारे जास्तीत जास्त ज्ञान आपण लोकांपर्यंत पोहोचतो. नाहीतर व्यक्तीचं जीवन जे आहे ते नेहमी दुर्भाग्यशालीच राहणार आहे, पशुवतच राहणार आहे. सामान्यतः मानव प्राणी हे केवळ आहार, निद्रा, भय आणि मैथून इत्यादी पशुवृत्तीप्रमाणेच युक्त असतात आणि चुकूनच एखाद्याला दिव्य ज्ञानाप्रती सारस्व असते. आत्मा आणि परमात्मा आणि त्याची अनुभूती होण्यासाठी ज्ञानयोग, ध्यानयोग इत्यादी योग पद्धती आणि जड व चेतन पदार्थातील भेद या संबंधीचे दिव्य ज्ञान जाणण्यास जे उत्सुकता असतात त्या जिज्ञासूंसाठी भगवद्गीतेचे पहिले 6 अध्याय आहेत. पहिले 6 अध्याय कोणासाठी आहेत? म्हणजे अध्यात्मामध्ये सारस्व दाखवणारे हजारोमध्ये 10 असतात. त्या 10 मध्ये सुद्धा विभाजन होतं. त्यांना त्यातल्या काही जणांना फक्त जड चेतन काय, योगाभ्यास काय असतो हे जाणून घ्यायचं, बस फक्त जाणून घ्यायचं. असे कित्येक लोकांना भेटतो मी, विशेष करून कोथरूडमध्ये प्रचार कार्यामध्ये बुद्धिमान ब्राह्मण घरातले बरेचसे लोक आहेत आणि त्यांना सगळ्यांना हे माहिती आहे, जे मी बोलतो ते सगळं माहिती असतं, पण जेव्हा त्याचं पालन करायचंय त्यावेळेस ते त्यात उत्साह घेत नाहीये. म्हणजे अध्यात्म जाणून घ्यायचंय पण त्याचं पालन नाही करायचं, असे कित्येक लोक भेटतात. या संबंधीचे दिव्य ज्ञान जाणण्यास जे उत्सुक असतात त्या जिज्ञासूंसाठी भगवद्गीतेचे पहिले 6 अध्याय आहेत. तथापि केवळ कृष्ण भावना होईत व्यक्तीच श्रीकृष्णांना जाणू शकतात. इतर योग्यांना निर्विशेष ब्रह्माचा साक्षात्कार होऊ शकेल. जे परमात्मावादी आहेत ते सुद्धा निर्विशेष ब्रह्मन जास्तीत जास्त भगवंतांचं परमात्मा रूप आहे हे जाणून सुद्धा त्याच्यामध्ये लीन होण्याचा किंवा त्याच्याद्वारे ब्रह्मणच प्राप्ती करतात. ते जर एखादा ब्रह्मवादी असेल, एखादा परमात्मावादी असेल, तो जर भगवान म्हणून भगवंतांची पूजा करत नसेल तर तो जास्तीत जास्त करून ब्रह्मांमध्ये लीन होतो.
त्या स्तरापर्यंत तू जाऊ शकतो. इतर योगांना निर्विशेष ब्रह्माचा साक्षात्कार होऊ शकेल, कारण ब्रह्मानुभूती ही श्रीकृष्णांना जाणण्यापेक्षा सहज सोपी आहे. श्रीकृष्ण हे परमपुरुष आहेत, पण त्याच वेळी ते ब्रह्म आणि परमात्म्याच्या ज्ञानाच्याही पलीकडे आहेत. श्रीकृष्णांना जाणण्याच्या प्रयत्नात योगीजन आणि ज्ञानीजन गोंधळून जातात. निर्विशेष तत्वज्ञानींचे अग्रणी श्रीपाद शंकराचार्य यांनी जरी आपल्या गीता भाष्यामध्ये श्रीकृष्णांना पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार केला असला, तरी त्यांचे अनुयायी श्रीकृष्णांना भगवान म्हणून स्वीकार करीत नाहीत. ज्ञानेश्वर माऊलींच्या बाबतीतही हेच होतं. ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा विठ्ठलाला मानलं, एक विठ्ठलाचं साकार रूप मानलं, पण तरीही त्यांचे जे अनुयायी आहेत ते बऱ्याच वेळा ज्ञानेश्वर माऊलींना भगवंत किंवा ते विशेष महान योगी आहेत, ब्रह्मवादी आहेत म्हणून त्यांचं वर्णन करतात. आणि त्याच्यानंतर जे काही त्यांनी पुढे प्रचार प्रसार केलाय अद्वैताचा विशेष करून, तो चुकीचा आहे. श्रीकृष्णांना जाणण्याचा प्रयत्न योगीजन आणि ज्ञानीजन गोंधळून जातात. निर्विशेष तत्वज्ञानांचे अग्रणी शंकराचार्य यांनी आपल्या गीता भाषाने श्रीकृष्णाचा पुरुषोत्तम म्हणून स्वीकार केलाय, पण त्यांचे अनुयायी त्याचा स्वीकार करीत नाहीत. कारण मनुष्याला जरी निर्विशेष ब्रह्माची अनुभूती झाली असली तरी त्याला श्रीकृष्णांना जाणणे अत्यंत कठीण आहे. श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम भगवान, सर्व कारणांचे परम कारण, आदिपुरुष श्री गोविंद आहेत. ईश्वर परमकृष्ण सच्चिदानंद विग्रह, अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारणम. आदिर गोविंद हे अनादि कालापासून आहेत, आदिपुरुष आहेत असे ते गोविंद आहेत. सर्व कारण कारणम, सर्व कारणांचे कारण आहेत. त्यामुळे आपण घरात जर भांडण झालं तर त्याचं कारण भगवंत आहेत असं म्हणू नका. त्याचं कारण आपला अहंकार आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. पण जीवनामध्ये जे काही होतं ते भगवंतांच्या द्वारे नियंत्रित आहे हे जाणून घेणं अतिशय गरजेचं. अहंकार हा भगवंतांपासून नाहीये. तो भगवंतांची जी माया शक्ती आहे तिच्याद्वारे हा नियोजित किंवा जीवात्म्याने स्वीकार केलेलं त्याची ती हे आहे, त्याची हिज ओन चॉईस. कोणताही अनर्थ असू शकतो, फक्त अहंकार नाही. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर कोणताही असू शकतो. ही जीवात्म्याची चॉईस आहे. सर्व कारण म्हणजे जसे परमात्मा रूपाने भगवंत आपल्या हृदयामध्ये आहेत, आपली कुठलीही गोष्ट त्यांनी सँक्शन केल्याशिवाय होऊ शकत नाही. एखाद्याला दारू प्यायची आहे, त्याला सांगितलं जातं की दारू पिणं हे शरीरासाठी फार घातक आहे, हे परमात्मा रूपी त्याला ज्ञान दिलं जातं, पण तरीही तो हट्टाला पेटतो. त्यावेळेस त्याला तथास्तु, त्याला त्याचे सँक्शनिंग दिलं जातं. जेव्हा भगवंतांकडून सँक्शन होतं त्याच्यानंतरच तो गोष्ट घेतो. पण ही त्याची स्वतःची चॉईस आहे आणि त्यामुळे त्या व्यक्तीला स्वतःलाच त्याचा ज्या काही त्रास होय तो स्वतःला भोगावा लागतो. त्याचं फळ जे ते त्या व्यक्तीला भेटणारच त्यानुसार. स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ म्हणून त्याच्यावर लिहिलेलं असतं. बऱ्याच काही ऍडव्हर्टाइजमेंट आहे, कॅन्सर दाखवलं, ते भयंकर दाखवलेलं असतं त्या पॉकेटवर, तरीही तो जातो आणि पितो. अशा कित्येक गोष्टी ज्या आहेत आपल्यासाठी चांगल्या नाहीयेत हे वारंवार सांगितलं जातं. वेगवेगळ्या माध्यमांद्वारे भगवंत सांगतात. हा परमात्माकडून आलेला आवाज आहे सांगतो, तरीही त्याचा स्वीकार नाही करत आहे. ठीक. तमोगुण, रजोगुण स्वतःच्या चॉईस काही म्हणू शकतात त्याला, पण भगवंत जे आहेत हे सँक्शन करतात त्या सर्व गोष्टी त्यानंतरच. त्यामुळे कुठलीही गोष्ट जी आहे सर्व कारणम हे भगवंत. अभक्तांना भगवान श्रीकृष्णाचे ज्ञान होणे कठीण आहे. भक्त जरी म्हणत असेल की भक्ती मार्ग हा अत्यंत सोपा आहे, तरी ते भक्ती मार्गाचे आचरण करू शकत नाहीत. अभक्त मनुष्य भक्ती मार्ग सोपा असल्याचा दावा करीत असतील तर मग ते इतर कठीण मार्गांचा अभ्यास का करतात? वस्तुतः भक्ती मार्ग हा इतका सोपा नाही. भक्तीचे ज्ञान नसताना ढोंगी लोकांनी आचरलेली तथाकथित भक्ती ही सोपी असू शकेल, परंतु शास्त्रसंमत विधिविधानानुसार जर भक्तीचे वास्तविकपणे आचरण केले तर तार्किक पंडित आणि तत्वज्ञानी भक्ती मार्गावरून भ्रष्ट होतात. श्रील रूप गोस्वामी भक्ती रसामृत सिंधू मध्ये लिहितात, श्रुती स्मृती पुराणादी पंचरात्र विधीं विना एकांतिकी हरिर्भक्ती रूपायते कल्पते. उपनिषद, पुराण, नारद पंचरात्र इत्यादींसारख्या प्रमाणित वैदिक साहित्याच्या उपेक्षा करून जी भगवत भक्ती केली जाते ती भक्ती म्हणजे समाजामध्ये केवळ व्यर्थ उत्यापच आहे.
उत्पातच आहे. तर इथे प्रभुपाद सांगण्याचा प्रयत्न करतायत की भक्ती मार्ग हा सोपा नाही आहे. विशेष करून जे भक्ती मार्गाला सोपा मानतात आणि त्यानुसार त्याचा पालन करण्याचा काहीतरी प्रयत्न करतात ते चुकीच्या मार्गावर आहेत. भक्ती मार्गाचं जर विधिविधानानुसार पालन होत नसेल तर ते चुकीचं आहे. जेव्हा विधिविधानांचं पालन करायला येतं त्यावेळेस त्या लोकांना नको वाटतं. सोपी गोष्ट म्हणजे असे भरपूर ज्ञानी पंडित आहेत, 4 नियमांचं पालन करायचं म्हटलं तर नको म्हणतात. जसं मी उदाहरण दिलं त्या व्यक्तीचं, चहा कॉफी चालू केलं त्या व्यक्तीने. मग त्याला आवडतं किंवा ते चांगले वाटतं म्हणून त्याने चहा कॉफी चालू केलं. असे कित्येक पंथातली लोक आहेत ज्यांना त्या गोष्टी, क्षुल्लक गोष्टीने चहा कॉफी तंबाखू पासून सुटकारा त्यांना प्राप्त होत नाही. तर त्याच्या व्यतिरिक्त कांदा लसूण आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांना फारच नॉर्मल वाटतं. हे छोटे छोटे विधान जे आहेत त्याचं पालन करू शकणार नाहीये. मग अशा व्यक्तींना त्यांना फक्त बोलतात की भक्ती काय सोपं आहे, फक्त नामस्मरण करायचं आहे. पण जेव्हा नामस्मरण करायची वेळ येते त्यावेळेस त्यांना अडचण जाते. त्यामुळे भक्ती करणं हे सोपं नाहीये, पण बाकीच्या योगांपेक्षा सोपं आहे. बाकीचे योग अतिशय खडतर आहेत. म्हणजे कर्मयोगाचं पालन करणे, त्यानंतर ज्ञानयोगाची शिडी चढणे, त्याच्यानंतर अष्टांग योगाची शिडी चढणे, मग भक्तीचं प्राप्त करणे हे अतिशय कठीण आहे. त्या दृष्टीने भक्तियोग सोपा आहे, पण त्याचबरोबर विधिविधानांचं पालन करणे खडतरपणे हेही तेवढं सोपं नाही आहे. इथे प्रभुपाद जे आहे त्याच्या पंडित आणि ज्ञानी लोकांचं खंडन करतायत की फक्त ते ढोंग करतात आणि त्या ढोंगाचं काही त्यांना फळ भेटू शकत नाही. ब्रह्मानुभूती झालेल्या निर्विशेष आणि परमात्माचा साक्षात्कार झालेल्या योगी यांना पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचे यशोदानंदन आणि पार्थसारथी रूप समजू शकत नाही. मोठमोठ्या देवी देवतांना सुद्धा कधी श्रीकृष्णाबद्दल संभ्रम निर्माण होतो. मुह्यंती यत सूरया मातु वेदम न कशन. भगवत सांगतात की मला तत्वतः कोणीही जाणू शकत नाही. मातु वेदम न कशन, मला तत्वतः कोणीही जाणू शकत नाही. आणि जर कोणी श्रीकृष्णांना जाणत असेल तर तो महात्मा सुदुर्लभ, तो अतिशय दुर्लभ असा महात्मा आहे. म्हणून जोपर्यंत मनुष्य भगवत भक्तीचा अभ्यास करीत नाही तोपर्यंत तो श्रीकृष्णांना तत्वतः जाणू शकत नाही. मग तो मोठा विद्वान असो अथवा तत्वज्ञानी असो. भगवान श्रीकृष्णांची आपल्या भक्तांवर असीम कृपा असल्या कारणाने केवळ शुद्ध भक्तांना सर्व कारणाचे कारण असणारे, सर्व शक्तिमान, सर्व ऐश्वर्याने युक्त असणारे, बल यश श्री सौंदर्य ज्ञान आणि वैराग्य या अचिंत्य आणि दिव्य गुणांनी युक्त असणाऱ्या भगवंत श्रीकृष्णामधील गुणांचे अल्प ज्ञान होऊ शकते. फार छान सांगितले प्रभुपादांनी. प्रभुपाद सांगतायत की इथे सर्व कारणांचे कारण असे महान पूर्ण पुरुषोत्तम भगवंत जे आहेत, त्यांचं बल ऐश्वर्य जे पूर्णपणे ऐश्वर्ययुक्त आहेत, जे अचिंत्य आहेत, जे दिव्य गुणांनी युक्त आहेत, अशा व्यक्तीला समजणं हे अतिशय अवघड आहे. पण जो शुद्ध भक्त आहे तो अल्पशः या भगवंतांना समजू शकतो. शुद्ध भक्तही पूर्णपणे समजू शकतो असं प्रभुपादांनी भक्तांनी सांगितलं. त्यामुळे भगवंतांना समजणं हे अतिशय अवघड आहे. पण भगवंतांचे दिव्य गुण आणि त्यांचे दिव्य कर्म जे आहेत हे फक्त एक व्यवस्थित भक्त, जे शुद्ध भक्त आहे तोच समजू शकतो. जो अहंकारी ज्ञानी पंडित स्वतःच्या वेगवेगळ्या योगाभ्यासांनी समजण्याचा प्रयत्न करतो तो समजू शकत नाही. अथ श्रीकृष्ण नामादी भवेत ग्राह्यम इंद्रिय सेवन्मुखो हि जीवादो स्वयमेत स्फुरुदया. अपूर्ण आणि मंद इंद्रियांद्वारे कोणीही भगवान श्रीकृष्णांना तत्वतः जाणू शकत नाही. परंतु भक्तांनी केवळ भगवंतांच्या प्रेममयी सेवेमुळे प्रसन्न होऊन ते स्वतः भगवंतांपुढे प्रकट होतात. तर प्रेममय सेवा करत राहणे हाच एक मार्ग आहे ज्याच्यामुळे भगवंत त्या भक्तासमोर प्रकट होऊ शकतात. आपल्या कुठल्याही परिश्रमातून, स्वतःच्या बुद्धीद्वारे, अपूर्ण इंद्रियांद्वारे आपण भगवंतांना समजू शकत नाही. हरे कृष्ण. काही प्रश्न आहे कोणाचा? हा प्रभुजी, हरे कृष्ण. हा माता दंडवत प्रणाम. प्रभुजी, भगवंतांना तत्वतः जाणणे म्हणजे नक्की काय? तत्वतः हा शब्द बराच वेळा आला ना, म्हणजे नक्की भगवंतांना तत्वतः जाणणे म्हणजे थोडक्यात बोलायचं तर भगवंतांची जी शक्ती आहे ते जाणणं. जसं आपण पाहतो की भगवंतांची दोन प्रकारच्या गोष्टी जाणणे. एक म्हणजे भगवंतांची ही भौतिक प्रकृती आहे आणि त्याचबरोबर भगवंतांची जी आध्यात्मिक प्रकृती. ह्या भौतिक प्रकृतीमध्ये जीवात्मा येतो. ह्या जीवात्मांमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. जसे एका मुंगीपासून ते ब्रह्माजींपर्यंत त्यामध्ये देवी देवता येतात, त्यांचे स्थान वेगळं आहे.
त्यांची स्थिती वेगळी आहे, ब्रह्माजींची स्थिती वेगळी आहे, किंवा एक साधारण जीवात्माची स्थिती वेगळी आहे, पशुमय जीवात्मा आहे, काही नारकीय अवस्थेमधले जीवात्मा आहेत, अशी वेगवेगळी. त्यानंतर आध्यात्मिक जगत आणि तिथलं जीवात्माचं स्वरूप, हे जीवात्माबद्दल जाणणे. त्यानंतर भगवंतांना भगवंत हे सर्व शक्तिमान, सर्व कारण कारणम, भगवंत जे नियंतक, भगवंत जे आहेत हे निर्माता आहेत, संहारक आहेत, ह्या सर्व गोष्टी जाणून घेणं म्हणजे हे आहेत हे समजणं आपल्याला. भगवंतांनी ह्या सृष्टीचं निर्माण केलंय. कोणी उद्या म्हणेल की ब्रह्माजींनी केलंय, कोणी उद्या म्हणेल की काहीतरी मोठा बिग बँग कुठेतरी बॉम्बस्फोट झाला आणि त्यातून निर्मिती झाली, कोणी म्हणेल काहीतरी केमिकल एकत्र आले निर्मित. हे नाही, भगवंत सर्व गोष्टींचे नियंत्रक आहेत. त्याच प्रकारे भगवंत सर्व कारणम आहेत. भगवंत सर्व गोष्टींचे कारण आहेत हे समजून घेणे, या गोष्टीवरती दृढ विश्वास असणे आणि त्या गोष्टीचं जीवनामध्ये पालन करणे, हे म्हणजे भगवंतांना तत्वतः जाणणे. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे भगवंतांचे गुणामध्ये ह्या सर्व गोष्टी येतात. संहारक, नियंत्रण, निर्माता, नंतर सर्व कारणम. त्यानंतर भगवंतांचं रूप, भगवंतांचं सौंदर्य, मग ते वेगवेगळ्या रूपातलं असू शकतं. नरसिंह, वामन, वराह, कूर्म, कृष्ण, बलराम, या सर्वातली जी वेगवेगळी रूप आहेत ते समजून घेणं, ते एक तत्वतः जाणणे भगवंतांना. त्या रूपामध्ये भगवंत निराकारी, निर्गुण नाही आहेत हेही समजणं फार गरजेचं आहे. भगवंत जे आहेत हे आपल्यासारखे सामान्य व्यक्ती आहेत, त्यांनाही आपल्यासारखं शरीर आहे असंच न समजणे म्हणजे तत्वतः समजणे. त्यानंतर भगवंतांचं नाम आणि त्याची महिमा जाणणे तत्वतः हे अतिशय महत्वाचं आहे. कारण वैकुंठ धामात सुद्धा भगवंतांचं कीर्तनच करायचंय, जे आपण इथे प्रॅक्टिस करतोय तेही तिथेच करायचंय. त्यामुळे भगवंताचं नाव व्यवस्थितपणे, नाव काय आहे, मग त्या नावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रगती असते. त्याच्यामध्ये आपण पाहतो की नामाभास, शुद्ध नाम, असे जे वेगवेगळे प्रकार आहेत. आणि त्यानंतर शुद्ध नाम प्राप्त झाल्यानंतर व्यक्तीमध्ये होणारे जे वेगवेगळे विकार आहेत भगवत दिसणारे, त्या गोष्टीबद्दल जाणून घेणे. तर नामाच्या द्वारे कशी भगवंतांची प्राप्ती करू शकतो, हा एक त्याच्याबद्दल जाणणे तत्वतः. आणि त्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भगवंतांची लीला तत्वतः जाणणे. कारण भगवंतांच्या लीलेद्वारे भगवंतांबद्दल बरेच काही गैरसमज करून गेले जातात. त्यामुळे भगवंतांची लीला तत्वतः जाणणे, गुण, रूप, लीला आणि नाम, ह्या 4 गोष्टी व्यवस्थितपणे जाणणे म्हणजे भगवंतांना तत्वतः जाणणे. गुण, रूप, लीला, नाम. भगवत धाम पण आहे त्याच्यामध्ये, पण त्याच्या ह्या विस्तारामध्ये गुणांच्या विस्तारामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचं वर्णन होतं. जेव्हा आपण गुणांची चर्चा करतो त्यावेळी भगवंतांची शक्ती आणि ह्या गोष्टींचंही वर्णन होतं. गुण, रूप, लीला, नाम आणि धाम. ठीक आहे. प्रभूजी एक विचारू प्रश्न. एवढं जाणणं म्हणजे एक आयुष्य कमी पडेल नाही. हे जाणण्यासाठी फक्त आपल्याला दृढ श्रद्धा असणं गरजेचं आहे. आणि दृढ श्रद्धेद्वारे प्रभुपादांनी जे काही दिलंय, प्रभुपादांची पुस्तकं वाचली, त्याचा सखोल अभ्यास केला तर आपण सर्व काही जाणू शकतो. तीव्रतेने आपण ते पालन केलं तर नक्कीच जाणू शकतो, लवकरात लवकर जाणू शकतो. आपल्याला वेगळं काहीच करायची गरज नाही. तर अशा व्यक्तीला बरेच वेळा काही प्रश्न तयार होत नाहीत, म्हणजे असं, म्हणजे जे आहे त्याच्यावर विश्वास आहे, बाबा भगवंताने सांगितले ना ह्याच्यावर पूर्ण विश्वास आहे, मग हे असणं बरोबर आहे का? डाऊट इज अ साइन ऑफ इंटेलिजन्स प्रभुपाद सांगतात. जो बुद्धिमान व्यक्ती आहे त्याला प्रश्न पडतात आणि प्रश्न विचारणं गरजेचं आहे. परीक्षित महाराजांनी सुद्धा त्या स्तरावरती प्रश्न विचारले. एखादा शिष्य जो आहे तो गुरु महाराजांसमोर जाऊन त्याने ह्या गोष्टींचे प्रश्न विचारणं, समजून घेणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त आपण सखोल अभ्यास करू, जास्तीत जास्त प्रश्न हे निर्माण होतात. पण एखादा व्यक्ती जर दृढ श्रद्धेने आणि विश्वासाने त्या दिलेली गोष्ट जी आहे हे सत्य आहे आणि मी त्याचं पालन करणार आहे असा जो आहे तो एक खूप चांगला प्रगत भक्त आहे, त्यात काही चुकीचं नाहीये. हरे कृष्ण. थँक्यू प्रभू. पण प्रश्न विचारणं हेही फार गरजेचं आहे. त्यातून आणखीन जास्तीत जास्त गोष्टी समजतात आपल्याला. कमीत कमी जनकल्याण हे तुम्ही जारी तरी होतं. येस प्रभूजी, माझा प्रश्न होता, या परपोटची सुरुवात कशी झाली? मनुष्याचे विविध स्तर असतात अशा वाक्याने सुरुवात झाली. तर आपण हे ऐकतो की 84 लाख प्रकारच्या योनींमध्ये 4 लाख योनी मनुष्यांच्या आहेत. तर याचा काही संबंध आहे का? बरोबर. तर 4 लाख योनी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. त्या 4 लाख योनींमध्ये व्यक्तीचे मानसिकतेपासून ते व्यक्तीच्या शक्तीपर्यंत सर्व गोष्टींची तुलना होते. म्हणजे एखादा व्यक्ती जो आहे हा
राक्षसी स्वरूपाचा आहे, पापमय वृत्तीचे व्यक्त कार्य करणारा आहे, ते नारकीय अवस्थेमध्ये त्यांच्यासाठी वेगळे नरक लोकांमध्ये आहेत, मग ते राक्षसी स्वरूपाचे. एखादा व्यक्ती जो आहे हा म्हणजे आपल्याकडे असं देवगण, मनुष्यगण, राक्षसगण हे 3 प्रकार असतात. या 3 प्रकारांमध्ये वेगवेगळ्या प्रकारात त्यांचे विभाजन होतं. त्याच्या व्यतिरिक्त व्यक्तीची जी मानसिकता आहे त्याच्यामध्येही त्या व्यक्तीचं विभाजन होतं. स्त्री मानसिकता वेगळी असू शकते, पुरुष मानसिकता वेगळी असू शकते, त्यानंतर स्त्रियांमध्ये वेगवेगळे प्रकार असू शकतात, पुरुषांमध्ये वेगवेगळे प्रकार असू शकतात. त्यामुळे ह्या 84 लाख योनीमध्ये 4 लाख योनी ज्या आहेत त्या मनुष्याच्या, अशा प्रकारे त्यांचं पूर्ण विभाजन झालंय. मग त्याच्यानंतर देवी देवतांमध्ये वेगळे स्तर आहेत, त्याच्यावरती आणखीन सत्यलोक किंवा ब्रह्मलोक आहे, जनलोक आहेत, त्यातले जे वेगवेगळे विशेष जीवात्मा आहेत त्यांचं वेगवेगळं तुलना आहे. म्हणजे ब्रह्मलोकातलं जे शरीर आहे फक्त बुद्धीपासून बनलेलं असं सांगितलेलं आहे, तिथे फक्त बुद्धी ही सर्वश्रेष्ठ आहे. असं 4 लाखच योनींचं पूर्णपणे विभाजन होतं. त्यामुळे प्रभुपाद सांगतात की भरपूर स्तर आहेत मनुष्यांचे. ठीक आहे, अजून कोणाचा काही प्रश्न? चालेल, आपण इथे विराम देऊयात. पुढच्या रविवारी आपण श्लोक क्रमांक 4 ते 12 वरती चर्चा करूयात. हा अध्याय लवकर संपणार आहे, छोटा अध्याय आहे, 30 श्लोक आहे त्याच्यामध्ये. त्याच्या पुढच्या रविवारी आपण सर्वजण जगन्नाथ रथयात्रेमध्ये असणार आहे 25 तारखेला. त्यानंतर आपले क्लास. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण प्रभुजी. हा प्रभुजी, आम्ही पण दिंडीत राहणार आहेत, दिंडीला राहणार, तर त्याच्यामुळे पुढचं लेक्चर ऐकता नाही येणार ना प्रभुजी. अच्छा, पुढच्या रविवारी तुम्ही नसणार आहे का? ठीक आहे, तुम्ही रेकॉर्डिंग घ्या. दिंडीमध्ये राहणार ना प्रभुजी, वारीमध्ये. चालेल, तुम्ही नंतर हो चालेल प्रभुजी. चालेल. हरे कृष्णा. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. पुण्यच्या मार्जन सेवा की जय.